बोर्डापेक्षा आपल्यासाठी येणारी सीईटी आणि नीटची एक्झाम ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं चुकलं होतं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा, सर आमचं बोर्डमध्ये चुकलंय, पण येणाऱ्या सीईटीमध्ये अशी चूक आम्ही करणार नाही. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं ड्रीम COIP आहे, ज्या ज्या विद्यार्थ्यांचं ड्रीम VJT आहे, ज्या ज्या विद्यार्थ्यांचं ड्रीम SPIT आहे, किंवा ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजेसला, ॲग्री कॉलेजेसला, फार्मसी कॉलेजेसला, नर्सिंग कॉलेजेसला जायचं आहे, सीईटीमध्ये 100% पाहिजे, फक्त अशाच विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. ज्यांना सीईटीमध्ये. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, कालच आपला केमिस्ट्रीचा बोर्ड पेपर झालेला आहे आणि आपल्याला या बोर्ड पेपरमध्ये काय एक्सपिरियन्स आला ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मला जे वाटलं की कालच्या या पेपरमध्ये काय काय गोष्टी इन्व्हॉल्ड आहेत आणि काय काय बदल केले गेले बोर्डाद्वारे ते मी तुमच्यासमोर सांगण्यासाठी उभा आहे. मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आपण एवढे सगळे PYQs पाहिले, मागचे 2021 पासून 25 पर्यंतचे पेपर्स पाहिले, पण त्या सगळ्या पेपर्सपेक्षा कालचा पेपर माझ्या हिशोबाने थोडासा डिफरंट आहे. आणि तो कसा डिफरंट आहे त्याचं संपूर्ण ॲनालिसिस करण्यासाठीच मी या ठिकाणी उभा आहे. आता तुम्ही म्हणणार, सर ॲनालिसिस तर कालच यायला पाहिजे होतं, पण काही टेक्निकल एररमुळं मला काल लाईव्ह येता आलं नाही किंवा ॲनालिसिस देता आलं नाही. बट देर आहे दुरुस्त आहे. हा पेपर ॲनालिसिस एवढा महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण बोर्डापेक्षा आपल्यासाठी येणारी CET आणि नीटची एक्झाम ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे. मग आत्ता जर आपण या पेपरचं ॲनालिसिस केलं तर या बोर्डाच्या पेपरवरच आपल्याला येणाऱ्या CETच्या पेपरचा अंदाज लावता येऊ शकतो. कारण आत्ताही हा पेपर जो आहे, एक तर त्याच्यात डिक्लेअर्ड आहे की सेक्शन A हा ऑब्जेक्टिव्ह आहे, हो की नाही. 10 MCQs आहेत, 8 VSA आहेत. आणि जर तुम्ही पूर्ण पेपर ॲनालिसिसमध्ये पाहिला आता तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. ती गोष्ट अशी आहे की संपूर्ण पेपरच ऑब्जेक्टिव्ह आहे. मुद्दा नंबर 1 पहा. 1 मिनिट. मुद्दा क्रमांक 2 हा आहे की मागचे जे PYQs आहेत, मागचे जे प्रिव्हियस इयर पेपर्स आहेत, त्यांच्यापेक्षा हा पेपर कसा डिफरंट आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग आपण डायरेक्टली बघूयात ॲनालिसिसमध्ये या पेपरच्या कुठल्या कुठल्या गोष्टी लपून बसलेल्या आहेत. लेट सी. पहा, हा होता आपला कालचा पेपर. (26) 2 Feb and 18. सो कालचा आपला हा पेपर आहे आणि या पेपरमध्ये मित्रांनो खास करून आपण जातोय सेक्शन A कडे. सेक्शन A तुम्ही बघू शकताय. सगळ्यात अगोदर जे 10 MCQs आहेत त्याच्याबद्दल मी बोलतोय. पहा, इथं दिलेलं आहे तुम्हाला काय 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 गोष्टी आहेत इथं. पहा, द इलेक्ट्रोलाइट यूज्ड इन H2O2 फ्युअल सेल इज. सो डिरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड आपल्या टेक्स्टबुकमधला इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन आहे. सो ॲन्सर द्यायला तुम्हाला अजिबात वेळ लागला नाही पाहिजे. याचा ॲन्सर काय येईल? ॲक्वियस KOH वापरला जातो फ्युअल सेलमध्ये. क्वेश्चन नंबर 2 आहे तुमचा, द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ब्रोमिन इन HOBrO2. सो HOBrO2 किंवा त्याला आपण HBrO3 सुद्धा म्हणू शकतो. याचं सुद्धा तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट काढणं खूप सोपं आहे मित्रांनो. कसं काढू शकतो पहा. सिम्पली आपला हा आहे HBrO3. सो ब्रोमिनचा काढायचा आहे तुम्हाला, X असेल, याचा किती घेणार आपण? -2 एकच आहे तर सगळ्यांचा किती येईल? -6 येईल. आणि हा किती असेल? +1 असेल. सो ओव्हरऑल काय येणार आहे तुम्ही बघू शकताय. -6 + 1 म्हणजेच X - 5 इज इक्वल टू 0. X इज इक्वल टू +5. सो इथं जे ऑक्सिडेशन स्टेट आहे मित्रांनो ती तुमच्या लक्षात आली पाहिजे. काय येऊ शकते मग? +5. सो याचं सुद्धा उत्तर Bच असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 जो होता आपला, ॲसेटोनायट्राइल मे बी प्रिपेअर्ड बाय हिटिंग द फॉलोइंग रिॲक्टर्स. कोणाला रिॲक्ट केल्यानंतर? ॲसेटोनायट्राइलचा फॉर्म्युला समजून घ्या अगोदर. हा आहे आपला मेथिल सायनाइड. यालाच काय म्हटलं जातं? ॲसेटोनायट्राइल म्हटलं जातं. मग ॲसेटोनायट्राइल बनवला कसा जातो? हा इथिल आहे आणि हा KCN मधला कार्बन, तर हे 2 झाले, हा 1 3. सो नॉट पॉसिबल. आपल्याला 2 कार्बन व्हायला पाहिजे. इथं पण 2 कार्बन आहेत, इथं AgCN नाही होऊ शकत. AgCNने आयसोसायनाइड बनतो. सो हा पण गेला, हा पण गेला. मेथिल क्लोराईड 1 कार्बन आहे, KCN दुसरा आहे. मेथिल क्लोराईड AgCN सोबत आयसोसायनाइड बनेल, म्हणजे एकच ऑप्शन राहतं मित्रांनो, तो म्हणजेच मेथिल क्लोराईड विथ अल्कोहोलिक KCN. सोल्युशन सुद्धा तुम्ही बघू शकता याचं की सिम्पली
तुम्ही पाहू शकता CH3Cl प्लस अल्कोहोलिक KCl that will give CH3CN and KCl as the byproduct. So simply तुमचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधला हा MCQ होता मित्रांनो. 3 MCQs तुमचे झालेले आहेत. आता बघूया आपण नेक्स्ट. द कार्बोनेटेड वॉटर इज अन एक्झाम्पल ऑफ. सो सोल्युशन टॉपिक मधला हा MCQ होता. CO2 इन वॉटर असं हे सोल्युशन आहे. सो गॅस इन लिक्विड ऑप्शन सी असला पाहिजे. त्यानंतर द युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट इज पर सेकंड. पहा तुम्हाला एका रेट कॉन्स्टंटचं युनिट त्यांनी काय दिलंय, पर सेकंड दिलंय, पर सेकंड. सो समजून घ्या पर सेकंड हे युनिट फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचं असतं मित्रांनो. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन पर सेकंड, त्यामुळे याचा ऑप्शन बी येणार आहे. लेट्स कम टू द नेक्स्ट पॉइंट. 6 नंबरचा MCQ जो की थर्मोडायनॅमिक्स टॉपिक मधला होता. सिस्टीम रिलीजेस 10 किलोजूल heat and performs 15 kilojoule of work on the surrounding. Hence the change in internal energies. So change in internal energy विचारले डेल्टा U. हीट दिलेले प्लस वर्क डन दिलेलं आहे. तुम्हाला चांगलं माहीत पाहिजे की हा थर्मोडायनॅमिक्स फर्स्ट लॉ आहे. सो Q ची व्हॅल्यू आहे मित्रांनो -10 प्लस वर्क डन ऑन द सराउंडिंग आहे म्हणजे ते सुद्धा निगेटिव्ह असेल की ते 15. सो ओव्हरऑल काय येईल हे -10 -15 इट मीन्स -25 किलो जूल. ऑप्शन डी याचं उत्तर असायला पाहिजे होतं. MCQ नंबर 7. द कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आयन CONH3 5 times NO2 अँड CONH3 5 times ONO. डिफरन्स फक्त NO2 आणि ONO आहे. NO2 मध्ये अटॅचमेंट नायट्रोजनच्या थ्रू असेल, ONO मध्ये अटॅचमेंट ऑक्सिजनच्या थ्रू असेल. सो लिंकेज बदलत आहे. लिंकेज बदलत असल्यामुळे ऑप्शन सी हे त्याचं उत्तर असलं पाहिजे. 8 नंबरच्या MCQ कडे येत आपण. द करेक्ट ऑर्डर फॉर बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन्स इन अमाइन्स अँड अमोनिया इज. तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन्स काय आहे. अमोनिया लेस दॅन प्रायमरी अमाइन, लेस दॅन सेकंडरी अमाइन अँड ग्रेटर दॅन टर्शरी अमाइन. सो ऑर्डर ही अशीच असते मित्रांनो. ही तुम्हाला पाठच असली पाहिजे. टेक्स्टबुक व्हॅल्यू आहे त्यामुळे याला वेळ घालवला नाही पाहिजे. त्यानंतर अमॉंग्स द फॉलोइंग 3D सिरीज एलिमेंट्स हॅव्हिंग हायेस्ट फर्स्ट आयनेशन एन्थॅल्पी. सो समजून घ्या 3D सिरीज आपण बघितली तर स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनॅडियम, क्रोमियम, मॅंगनीज, फेरस, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. आणि लेफ्ट टू राईट हे सगळे ग्रुप नंबर 3 ते ग्रुप नंबर 12 असं पिरियडिक टेबलमध्ये त्यांची अरेंजमेंट आहे. तुम्हाला पिरियडिक टेबलचा एक सिंपल ट्रेंड जर माहिती असेल की लेफ्ट टू राईट आयनेशन एन्थॅल्पी काय होत जाते, वाढत जाते. जर वाढत जाते तर सगळ्यात जास्त कोणाची असेल, झिंकची असेल. द पीओएच ऑफ 0.01 मोलार सोल्युशन इज. सो तुम्ही बघू शकताय पीओएच विचारलाय, दिलाय ऍसिड आणि पीओएच विचारलाय. सो ऍसिडचा आपण काय काढत असतो, पीएच काढत असतो. निगेटिव्ह लॉग ऑफ H प्लस आयन काढायचं आपल्याला. सो पीएच अगोदर निघेल. जर हे निगेटिव्ह लॉग ऑफ 10 टू द पॉवर ऑफ, थोडंसं करेक्शन करतो, 10 टू द पॉवर ऑफ किती आहे इथं -2 असेल. ओके नाही. सो मायनस मायनस बार 2 आणि हे मायनस इट मीन्स +2 येणार. पीएच आला आपला +2. ॲज वी नो दॅट पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू काय असतं 14. म्हणल्यानंतर पीओएच बरोबर काय येईल 14 - 2 म्हणजेच उत्तर यायला पाहिजे 12. सो याचा आन्सर पीओएच विचारल्यामुळे 12 आहे. बरेच विद्यार्थ्यांनी गलती काय केली ते सांगतो मी तुम्हाला. इथं पीओएच विचारलाय पण तुम्ही पीएचच धरला आणि पीएचचा ऑप्शन बी येतो. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं चुकलं होतं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा सर आमचं बोर्डमध्ये चुकलंय पण येणाऱ्या CETमध्ये अशी चूक आम्ही करणार नाही. सो लेट्स प्रॉमिस. आणि बोर्डाचे जे हे MCQs आहेत ते CETचेच MCQs आहेत. त्यामुळे बोर्डाच्या पेपरला आता हे पहा वेळ तर निघून गेले. आता आपण जे झालं ते बदलू शकत नाही पण आपण एक गोष्ट निश्चितपणे बदलू शकतो ते म्हणजे आपल्याला येणाऱ्या CETमध्ये ज्या चुका आपण बोर्डमध्ये केल्यात त्या करायच्या नाहीत. CETमध्ये 50/50 म्हणजे 100% 100% काढायचे. ओके चलो कमिंग टू द क्वेश्चन नंबर 2. परत हा VSAचा क्वेश्चन आहे. 8 क्वेश्चन्स आहेत आपण बघूयात वन बाय वन. राईट द नेम ऑफ प्रॉडक्ट ऑब्टेन्ड व्हेन सेलेनियम ट्रीटेड विथ मॅग्नेशियम मेटल. सो पी ब्लॉकचा हा क्वेश्चन होता. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16 17 18. तुम्हाला सेलेनियम जो आहे तो मॅग्नेशियम सोबत ट्रीट केल्यानंतर काय येतं तर MgSe मॅग्नेशियम सेलेनाइट. मॅग्नेशियम सेलेनाइट
असं त्याचं नाव असेल. सिम्पली तुम्हाला 1 मार्क क्वेश्चन आहे हा. एका शब्दात उत्तर द्यायचं आहे. एस आय युनिट ऑफ सेल कॉन्स्टंट तुम्हाला माहिती असलं पाहिजे मित्रांनो. एस आय युनिट ऑफ सेल कॉन्स्टंट. मला टॉपिक सांगा बरं, कुठल्या टॉपिकमधला क्वेश्चन आहे, किती लोकांना माहिती आहे बघूया आपण. प्रत्येक टॉपिकमधून एक एक MCQ उचलला गेला आहे. आणि विशेष म्हणजे तुमचं एक ऑब्झर्वेशन आहे का ते पण पहा. कोणतं ऑब्झर्वेशन, तर जे पण क्वेश्चन्स आलेत ते दरवर्षीसारखे नाही आहेत की टेक्स्टबुकच्या एक्सरसाइजमधून क्वेश्चन्स येत होते, सॉल्वमधून न्यूमेरिकल्स येत होते. पण यावर्षीच्या पेपरमधला जो पहिला बदल आहे तो म्हणजे यावर्षी तुम्हाला छोट्या छोट्या वाक्यांवरती क्वेश्चन्स आलेत. आता पहा, सेल कॉन्स्टंट एक सेंटेन्स आहे सिम्पल, पर मीटर हे त्याचं युनिट असेल. संपलं, तुम्हाला इथे 1 मार्क मिळून जाईल. पुस्तकात जसे सेंटेन्स आहेत, आता ही एक छोटीशी रिॲक्शन आहे, सॉल्वमध्ये नाही, एक्सरसाइजमध्ये नाही, तर ती जनरली टेक्स्टबुकच्या एक्सप्लेनेशनमध्ये. तर यावर्षीच्या पेपरचा सगळ्यात पहिला आणि मोठा बदल लक्षात ठेवा, तो म्हणजे यावर्षीचा आपला बोर्डाचा पेपर, हा पेपर संपूर्ण पुस्तकातून लाईन टू लाईन आला आहे. ज्याप्रमाणे आपण नीटसाठी लाईन टू लाईन NCERT वाचतो, लाईन टू लाईन NCERT करणाऱ्या विद्यार्थ्यांना 180 ऑफ 180 पडतात. तोच मुद्दा, तोच अजेंडा, तीच पर्पज, तोच प्लॅनिंग इकडं आपल्याला वापरावं लागणार आहे. आता आपल्याला CETला या वर्षीचे CETचे पेपरचे पण ॲनालिसिस आता सगळे आपण अपलोड करायला होत की मागच्या वर्षीपासून CETनं काय केलं आहे, कुठलाही क्वेश्चन आम्ही विचारणार. मग सर याला पर्याय काय, पर्याय एकच आहे मित्रांनो, आपल्याला टेक्स्टबुक लाईन टू लाईन माहिती असलं पाहिजे, त्याला दुसरा पर्यायच नाही. ठीक आहे, त्यासाठी प्रचंड मेहनत करायला लागेल, खूप साऱ्या रिव्हिजन्स करायला लागतील आणि मग कुठे आपल्याला एक अंदाज येईल आणि आपल्याला पेपर निश्चितपणे सोपा वाटेल. असं नाही की कालचा पेपर सगळ्यांनाच अवघड गेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी खास करून आमच्या पण ऑफलाईन सेंटरमध्ये, त्यांना मी अगोदरच सूचना दिलेली होती, ज्यांनी ज्यांनी लाईन टू लाईन टेक्स्टबुक केलं त्यांना 100% सक्सेस मिळणार आहे. ओके, नाही आउट ऑफ पेपर त्यांना गेलेला आहे. तुम्हाला पेपर कसा गेला आहे, तुमचे कोणते उत्तर बरोबर राहिलेत ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. किंवा एखादी सिली मिस्टेक झाली असेल तर हसून सांगा, मजेमध्ये सांगा, पण सांगा की सर हे चुकीचं उत्तर मी लिहिलं. चलो बघूया आपण. राईट द नेम ऑफ रेडिएक्टिव्ह इलेमेंट इन द लॅन्थेनाइट सिरीज. एकमेव इलेमेंट आहे मित्रांनो जो की लॅन्थेनाइट सिरीजमधला रेडिएक्टिव्ह आहे, तो म्हणजे प्रोमेथियम किंवा PM म्हणतो आपण त्याला. कंप्लीट द फॉलोइंग रिएक्शन. इथं तुम्हाला सिम्पली फिनॉलचं काय करायचं आहे, हायड्रोजनेशन करायचं आहे. सिम्पल रिॲक्शन आहे. याचं काय होईल, सगळे हायड्रोजन सगळ्या ठिकाणी जाऊन बसतील, OH इथं येईल. सिम्पल एक रिॲक्शन आहे टेक्स्टबुकमधली, एक्सरसाइजमधली नाही किंवा सॉल्वमधली नाही. सायक्लोहेक्झॅनॉल तयार होतो, एवढंच तुम्हाला तिथं लिहायचं होतं आणि तुम्हाला त्याचा 1 मार्क मिळाला असता. IUPACने विचारलं मित्रांनो, CHO ऑलवेज गॉट द प्रायोरिटी ओव्हर द OH ग्रुप. OH पेक्षा जास्त प्रायोरिटी प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणून CHOला असते. म्हणजे हा झाला बेन्झलडिहाइड. बेन्झलडिहाइडच्या 2 पोझिशनला OH आहे, सो इट इज 2 हायड्रॉक्सी बेन्झलडिहाइड हे असेल, 2 हायड्रॉक्सी बेन्झलडिहाइड. आणि कॉमन नेम याचं सॅलिसिल अल्डिहाइड असं पण असतं, सॅलिसिल अल्डिहाइड. ओके, सो दोन्ही माहिती पाहिजे. मी परत एकदा सांगतोय, ॲनालिसिसचा हा व्हिडिओ 100% कोणते विद्यार्थी बघणार ते सांगतो. ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास नाही करायचा, ज्या विद्यार्थ्यांना कंटाळा येतो, ते विद्यार्थी हा व्हिडिओ पूर्ण बघणार नाही. पण ज्या ज्या विद्यार्थ्यांचं ड्रीम COIP आहे, ज्या ज्या विद्यार्थ्यांचं ड्रीम VJT आहे, ज्या ज्या विद्यार्थ्यांचं ड्रीम SPIT आहे, किंवा ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजेसला, ॲग्री कॉलेजेसला, फार्मसी कॉलेजेसला, नर्सिंग कॉलेजेसला जायचं आहे, CETमध्ये 100% पाहिजे, फक्त अशाच विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. ज्यांना CETमध्ये पर्सेंटाईल नाही पाहिजे, ज्यांना येणाऱ्या CETमध्ये टॉप करायचं नाही, त्यांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी चालतो. कारण या व्हिडिओमध्येच तुमच्या येणाऱ्या CETचं सिक्रेट दडलेलं आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना टॉप करायचं आहे, ज्यांना ज्यांना आउट ऑफ मार्क्स पाहिजेत, त्यांनी हा व्हिडिओ वाटल्यास तुम्ही 1.5x करा, स्पीड वाढवा, पण पूर्ण व्हिडिओ बघा. कारण याच्यात तुमची मी गॅरंटी देतो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला 100% खात्री येईल की कशा पद्धतीने CETचं केमिस्ट्री आपल्याला तयार करायचं. हेच एक सिक्रेट आहे. परत एकदा सांगतो, याच व्हिडिओमध्ये तुमच्या येणाऱ्या CETचं सिक्रेट आहे. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चलो, कॉपर हॅज FCC स्ट्रक्चर विथ द एज लेंथ. आता पहा, पहिली नोटिफिकेशन इथे FCC आहे. स्ट्रक्चर विथ द एज लेंथ 495 पिकोमीटर. व्हॉट इज द रेडियस ऑफ कॉपर ॲटम. R विचारलेले तुम्हाला मित्रांनो. सो सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला याचं रिलेशनशिप माहिती पाहिजे. सो 3 रिलेशनशिप आहेत मित्रांनो. कोणते 3 रिलेशनशिप आहेत? पहिलं आहे, हे पहा 3 रिलेशनशिप. पहिलं आहे सिम्पल क्युबिक,
दुसरा रिलेशनशिप आहे बॉडी सेंटर आणि तिसरं रिलेशनशिप आहे फेस सेंटर. सो सिंपल क्युबिक बॉडी सेंटर फेस सेंटर्ड युनिट सेल. पहिल्यामध्ये R इज इक्वल टू A/2 आहे. दुसऱ्यामध्ये R इज इक्वल टू √3/4A आहे. आणि तिसऱ्यामध्ये R इज इक्वल टू √2/4A आहे. सो तुम्हाला याच्यापैकी कुठलं तुम्हाला कन्फर्मेशन पाहिजे, कुठला फॉर्म्युला पाहिजे रेडियस आणि एज लेंथचा, तो वापरा आणि निश्चितपणे तुम्हाला याचं उत्तर मिळणार आहे. मग मला सांगा, जर समजा सिंपल क्युबिक युनिट सेल असते, आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सिंपल क्युबिक युनिट सेल जर असती तर तुम्हाला काय करता आलं असतं, जी एज लेंथ दिली आहे 495 डिवायडेड बाय काय करावं लागेल, डायरेक्ट 2 करावं लागेल, जे काय उत्तर येईल ते. पण इथं तसं नाही आहे. इथं काय करावं लागेल, आता जर BCC दिली असती तर 495 इंटू काय करणार आपण, √3ची व्हॅल्यू किती आहे 1.732 घ्यावं लागेल आणि डिवाइड बाय 4 करावं लागेल. हे तुमचं जे काय आन्सर येईल ते. आता FCC विचारले आपल्याला, मग ह्याच्यासाठी आपल्याला जास्त सिरियस व्हावं लागेल. सो FCC बरोबर काय करता येईल, R इज इक्वल टू √2 किती असते 1.414 इंटू 495 डिवायडेड बाय 4. याचं उत्तर येतं मित्रांनो 175 पिकोमीटर्स. झालं. आता हे मी तुम्हाला का सांगितलं असेल, हा खरं तर दॅट्स नन ऑफ माय बिझनेस. मी ॲनालिसिस देतोय ना, मग विषय संपला. माझ्या हिशोबाने मला एवढं सांगितलं तरी मी पुढे जाऊ शकत होतो. पण मी तुम्हाला हे सांगायलोय की येणाऱ्या CET-मध्ये एवढ्या सगळ्या शिफ्ट आहेत. PCMच्या 15 शिफ्ट आहेत, PCBच्या 15 शिफ्ट आहेत, नर्सिंगच्या 2-3 शिफ्ट आहेत. मग जर तुम्हाला 30-35 CETचे पेपर्स असतील तर प्रत्येक ह्याच्यात थोडंच FCCचंच रिलेशनशिप असेल, R आणि याचं नाही. काही पेपरमध्ये ह्याच्यावर विचारतील, काही पेपरमध्ये याच्यावर विचारतील. मग आपल्याला सगळेच रिलेशनशिप माहिती पाहिजेत. ओके. सो हा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर झाला. 175 त्याचा आन्सर असलं पाहिजे 175 पिकोमीटर. कॅल्क्युलेट करून बघा. राईट द केमिकल नेम ऑफ टेफ्लॉन. सो टेफ्लॉन CF2 आणि याचं नाव काय असणार आहे, बोलो. इथिलीन आहे, 4 फ्लोरीन आहेत. सो नाव असणार आहे PTFE म्हणजेच पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन. पूर्ण नाव लिहायचं आहे, मी शॉर्टमध्ये सांगितलं. काय लिहायचं आहे तुम्हाला, पॉलीटेट्राफ्लोरोइथिलीन. संपला विषय. इथं तुमचा 1 मार्क फिक्स झाला. त्यानंतर राईट द नेम ऑफ नॅनो पार्टिकल विच ॲक्ट्स ॲज हायली इफेक्टिव्ह बॅक्टेरियल डिसइन्फेक्टंट. ग्रीन केमिस्ट्रीचा लास्ट पोर्शनचा क्वेश्चन आहे. याला AZNPs पण म्हटलं जातं. म्हणजे कोण, तर सिल्वर नॅनो पार्टिकल्स. एकतर असं लिहा किंवा AZNPs लिहा. दोन्हीपैकी जे पण लिहिलं असेल मार्क तुम्हाला निश्चितपणे मिळतील. सो 10 मार्क MCQचे सांगितले मी आणि 8 मार्क VSAचे. अशा पद्धतीने तुमचा सेक्शन A होता. मला कमेंटमध्ये सांगायचं प्रत्येकाने कुठल्या म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांना 18 पैकी 18 मार्क्स पडलेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो सर म्हणून नक्की सांगा. कारण तुम्ही व्हिडिओ पाहताय हे मला कळण्यासाठी, तुम्ही रेग्युलर व्ह्यूअर्स आहात हे मला कळण्यासाठी तुमची जी कमेंट आहे ती हायलाईट झाली पाहिजे. आणि तुम्ही कमेंट केली म्हणजे तुमचं चॅनलसुद्धा आपल्या या चॅनलवरती हायलाईट झाल्याशिवाय राहत नाही. ओके. चलो आता आपण जाऊया सेक्शन B. याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो एकूण किती क्वेश्चन्स आहेत, 12. म्हणजेच क्वेश्चन नंबर 3 ते क्वेश्चन नंबर किती जाणार आहेत, आपण 14 पर्यंत जाणार आहेत. क्वेश्चन नंबर 3 ते 14 मध्ये तुम्हाला किती सोडवायचे आहेत, एनी 8 आहेत. अटेम्प्ट एनी 8. सो इथं तुम्ही बघू शकताय 16 मार्काचा हा सेक्शन B असेल. शॉर्टमध्ये मी प्रत्येक वेळी सांगणार आहे, जेवढं होईल तेवढं शॉर्ट आपण बघूयात. पहा, आयसोमॉर्फिझम काय असतं मित्रांनो, तर सिम्पली 1 वर्डमध्ये डेफिनेशन. आयसोमॉर्फिझम काय असतं, तर सबस्टन्सेस हॅविंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. ओके नाही. आता सबस्टन्सेस कोणते, तर 2 or more वेगवेगळे सबस्टन्सेस त्यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर जर सेम येत असेल तर त्याला काय म्हणायचं, आयसोमॉर्फिझम. आणि याचे टेक्स्टबुक एक्झाम्पल काय काय आहेत, तर एक एक्झाम्पल आहे सोडियम फ्लोराईड अँड मॅग्नेशियम ऑक्साईड. ओके नाही. तसंच दुसरं एक्झाम्पल कोणतं आहे ते तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये सांगायचं आहे, कारण मी तुमच्या कमेंटची वाट बघतोय. याचं आणखी एक एक्झाम्पल याच्यासारखंच टेक्स्टबुकमध्ये आहे. आणि त्याचबरोबर पॉलिमॉर्फिझम ह्याच्या विरुद्ध आहे. उद्या जर पॉलिमॉर्फिझम तुमच्या CET-मध्ये आलं तर काय असतं, ह्याच्या विरुद्ध म्हणजे काय, की 2 or more सबस्टन्सेस
तिथं क्रिस्टल स्ट्रक्चर काय होईल की सेम, इथं 2 or more सबस्टन्सेस हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर, तिथं काय करायचंय सेम सबस्टन्स हॅव्हिंग डिफरंट क्रिस्टल स्ट्रक्चर. जसं की कार्बन आहे, इलेमेंट एकच, सबस्टन्स एकच, पण डायमंड पण होतो, ग्रॅफाइट पण होतो, फुलरिन पण होतो. अल्फा कॉर्ड्स, बीटा कॉर्ड्स हे कशाचे एक्झाम्पल आहे तुम्ही बघायचं टेक्स्टबुकमध्ये हे सगळे एक्झाम्पल दिलेले. क्रिस्टोबॅलाइट हो की नाही. सो ॲलोट्रॉप्स त्याला आपण पॉलिमॉर्फिझम म्हणतो, त्याच्या विरुद्ध आयसोमॉर्फिझम आहे. युनिट सेल सिम्पली स्मॉलेस्ट युनिट आहे कोणाचं मित्रांनो, क्रिस्टलाइन स्ट्रक्चरचं. कसलं स्ट्रक्चरल, स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल युनिट कोणाचं, ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. एवढं लिहिलं तुम्हाला मार्क मिळणार आहे. मी शॉर्टमध्ये डेफिनेशन सांगितली. स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड युनिट सेल. याला 1 मार्क होता, याला 1 मार्क होता, मिळून तुम्हाला 2 मार्क मिळत होते. त्यानंतर एक्सप्लेन द ट्रेंड्स इन द फॉलोइंग प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 17 इलेमेंट. ग्रुप 17 मध्ये तुम्हाला सगळे एलिमेंट्स माहिती आहेत मित्रांनो. कोण कोण आहेत तर सुरुवात होते फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टेटाईन. ओके नाही. सो या सगळ्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर टॉप टू बॉटम आपल्याला काय करायचं, ट्रेंड विचारलं. मग ग्रुपमध्ये डाऊन द ग्रुप आपण ट्रेंड्स बघत असतो. ॲटॉमिक रेड आहे, डाऊन द ग्रुप इन्क्रीजेस. तुम्हाला फक्त एवढंच लिहायचं होतं, कारण साईज वाढत जाते मित्रांनो. जसं जसं आपण खाली जाऊ तसं तसं काय होते, साईज वाढत जाते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी साईज वाढली की नंबर ऑफ सेल्स वाढतात आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होते. सो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस. 2 ट्रेंड 2 मार्क. खूप सोपे दोन्ही क्वेश्चन्स होते हे मित्रांनो, सहज मिळालेत. कोणाकोणाला हे दोन्ही क्वेश्चनचे 2-2 मार्क्स मिळाले त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चलो एक्सप्लेन द होमोलेप्टिक अँड हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस विथ एक्झाम्पल. आता पहा इथं अर्धा मार्क तुमच्या डेफिनेशनला. होमोलेप्टिक म्हणजे काय, ओनली वन टाईप ऑफ लिगँड, ओनली वन टाईप ऑफ लिगँड, एकाच प्रकारचे. COFeCN6 जे काय असेल ते 3+3- येते एक लक्षात, 3+ सपोज एकाच प्रकारचे लिगँड्स असतील तर ते कुठलं पण एक्झाम्पल द्या. आणि जर समजा मोर दॅन वन टाईप ऑफ लिगँड्स असतील, मोर दॅन वन टाईप ऑफ लिगँड्स, तर ते झाला हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस. एकापेक्षा जास्त टाईपचे लिगँड्स आले कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्समध्ये की ते हेट्रोलेप्टिक. एकाच प्रकारचे लिगँड्स आले की ते होमोलेप्टिक. सिम्पली तुम्हाला इथं 1 मार्क याची डेफिनेशन आणि 1 मार्कासाठी वेळ झाला अर्धा अर्धा. डेफिनेशनला अर्धा, एक्झाम्पलला अर्धा. याचं पण डेफिनेशनला अर्धा, एक्झाम्पलला अर्धा. इथले पण 2 मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. राईट द, आता इथं पहा 2 क्वेश्चन्स दिलेत म्हणजे 1-1 मार्काला क्वेश्चन्स आहेत. राईट द रिएक्शन ऑफ ब्रोमीन वॉटर ऑन ग्लुकोज. तुम्हाला माहिती असलं पाहिजे मित्रांनो, ज्यावेळी ग्लुकोजला आपण ब्रोमीन वॉटर सोबत रिॲक्ट करतो तर ऑक्सिडायझिंग एजंट आहे ब्रोमीन वॉटर, हो की नाही. मिळणार आहे काय तर ग्लुकॉनिक ॲसिड मिळणार आहे. तुम्हाला रिॲक्शन द्यायची सिम्पली. मी तुमचं काम हलकं केलं. 90% ग्लुकोजचा फॉर्म्युला लिहा, ग्लुकॉनिक ॲसिडचा फॉर्म्युला लिहा. जिथं तुमचा CH2OH असतो म्हणजे जिथं तुमचा CHO आहे त्याचं कन्व्हर्जन COH होतं. अल्डिहाइड ग्रुपचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, तुमच्या ॲसिड ग्रुपमध्ये होणार. डिफाईन इनॅन्शिओमर्स. इनॅन्शिओमर्स म्हणजे ऑप्टिकल आयसोमर्स, हो की नाही. ऑप्टिकल आयसोमर्स आहेत, ऑप्टिकल आयसोमर्स और स्टेरिओ आयसोमर्स. काय विचार नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस हा शब्द आलाच पाहिजे. सो ऑप्टिकल आयसोमर्स और स्टेरिओमर्स विच आर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ इच अदर आर कॉल्ड इनॅन्शिओमर्स. बघा तुम्ही डेफिनेशन, पहिली आयसोमॉर्फिझम डेफिनेशन होती, युनिट सेलची दुसरी डेफिनेशन होती. आता आपण तिसऱ्या डेफिनेशनकडे आलोय. 3 डेफिनेशन झाल्या. त्यानंतर जाते आपण, इथं पण 2 मार्क मिळू शकतात, 1-1 मार्क. मग आता मी हे सगळं का लिहून देतोय तुम्ही विचार करा. मला सांगा आपल्या MCQला CET मध्ये एका क्वेश्चनला किती मार्क आहे, 1 मार्क. मग तुम्ही बघत नाही का हे सगळं ऑब्जेक्टिव्ह आहे मित्रांनो. हे पहा, हे ऑब्जेक्टिव्ह झालं, हे ऑब्जेक्टिव्ह झालं, हे ऑब्जेक्टिव्ह झालं, हे ऑब्जेक्टिव्ह. 1 मार्काचा हा क्वेश्चन आहे म्हणजे तो काय झाला, ऑब्जेक्टिव्ह झाला ना. मग कशावरून सेक्शन बी मध्ये लॉंग आन्सर्स आहेत. तुम्ही बघा ना, प्रत्येक ह्याला बीट दिलेत त्यांनी, प्रत्येक क्वेश्चनला बीट दिलेत. हे पहा, इथं 2 बीट आहेत, 1-1 मार्क. इथं 2 बीट आहेत, 1-1 मार्क. इथं 2 बीट आहेत, 1-1 मार्क. क्वेश्चन नंबर 7 कडे पण या, पहा इथं पण 2 बीट आहेत. राईट एक्झाम्पल ऑफ 1 डायमेन्शनल नॅनो स्ट्रक्चर ऑफ साईज लेस दॅन 100 नॅनोमीटर्स. एक तर तुम्हाला याचं उत्तर नॅनो वायर्स लिहायचं आहे किंवा नॅनो ट्यूब्स.
सो 1 डायमेन्शनल नॅनोस्ट्रक्चर ऑफ साईज लेस दॅन 100 नॅनोमीटर. जर 1 डायमेन्शनल नॅनोस्ट्रक्चर असेल तर 2 डायमेन्शन 100 लेस दॅन असतील, हो की नाही. सो एक डायमेन्शन त्याचा दिसतो आणि तो वायर किंवा नॅनो टिप्समध्ये दिसतो. म्हणून मग याला पण एकच मार्क असेल. राईट द हायड्रोलिसिस रिएक्शन ऑफ इथिल मेथिल इथर. समजून घ्या, इथिल मेथिल इथरचं C2H5CH3 लिहिलं आपण. याचं जर हायड्रोलिसिस केल्यानंतर याचा काय येईल, एक तर इथेनॉल येईल आणि दुसरा काय येईल, मिथेनॉल येईल, है नाही. ऍसिड टाकतोय पण ऍसिड हायड्रोलिसिस करतोय. सो H+ इथं लिहितो, वाटल्यास मी सल्फ्युरिक ऍसिड वापरू शकता तुम्ही. सो इथेनॉल मिथेनॉल मिळतो. इथं पण तुम्हाला एकच मार्क. मग हा पेपर ऑब्जेक्टिव्ह नाही का? माझं म्हणणं हेच आहे की हा पेपर पूर्णतः ऑब्जेक्टिव्ह होता. म्हणजे या वर्षी बोर्डाने पॅटर्न चेंज केलाय आणि तुम्ही जर बघितलं तर हे सगळे क्वेश्चन्स टेक्स्टबुकच्या एक्सरसाइज मधले आहेत किंवा टेक्स्टबुकचे जे बॉक्सेस आहेत, कॅन यू रिकॉल, कॅन यू टेल, यूज युअर ब्रेन पॉवर, इंटरनेट, याच्यातला पेपर पहिले PYQ सगळे तुम्ही बघा. पहिले जे जुने पेपर्स आहेत ते त्या टाईपमध्ये आहेत. आता त्यांनी यावर्षी बदल काय केलाय, ते सगळं बाजूला सोडलंय आणि बरोबर त्यांनी काय केलंय, पुस्तकाच्या मधला पेपर जनरली येत नव्हता, आता मधला पेपर सुरू केलाय. याचा अर्थ आपल्याला पुस्तक हे लाईन बिटवीन लाईन वाचावं लागते. जे नीटचे विद्यार्थी आपण वाचतो, नीटच्या विद्यार्थ्यांना आपण जसं सांगतो की लाईन टू लाईन NCERT वाचावं लागते, तसं आता स्टेट बोर्डचं बुक वाचणं गरजेचं आहे मित्रांनो. लेट्स कमिंग टू द क्वेश्चन नंबर 8. आता पहा, इथं सगळे बीट होते, याला बीट नाही आहे कारण हा न्यूमेरिकल आहे, 2 मार्काचा आहे, त्यामुळे त्याला प्रश्नच नाही. कॅल्क्युलेट द ऑस्मोटिक प्रेशर. सोल्युशन कंटेनिंग 0.822 grams of sucrose in 300 ml of water at 298 Kelvin. 100% जे मुलं घाबरतायत न्यूमेरिकल्सला, महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, तुम्ही या यूट्यूब चॅनलवरती जर 2 महिने सतत राहिलात, तुम्हाला न्यूमेरिकल्स असे चिल्लर वाटणार आहेत. कारण ज्या विद्यार्थ्यांनी, आमच्या ऑफलाईन सेंटरचे पण मुलं असतील, जे फॉलो करतात आपल्याला, एवढा सुपरफिशियल ट्रिक्स आपल्याकडे आहेत की न्यूमेरिकलची भीती तुमची कायमची निघून जाईल. हा क्वेश्चन दिसताना दिसतो, बरेच मुलं मी सांगतो की ह्याला ऑप्शनमध्ये ठेवलं आहे. बऱ्याच जणांना वाटतं की हा अवघड क्वेश्चन आहे, नको बाबा कशाला. पण तुम्ही गिवन डाटा दिला की अर्धा मार्क पडते, फॉर्म्युला लिहिला की अर्धा मार्क पडते, 1 मार्क तर इथंच झाला. तुमचं उत्तर येऊ नाही येऊ, तुम्हाला 1 मार्क मिळणारच आहे. त्यामुळे आणि ज्यांना ट्रिक्स माहीत आहेत त्यांचं तर उत्तर फास्ट येऊ शकतं. आपण बघूयात की कशा पद्धतीने याला काढता येऊ शकतं. याचा आन्सर 1-2 मिनिटात आपण पाहू. खूपच सोपा क्वेश्चन आहे, एवढाच घेतो मी, तिकडे लागणार आहे आपल्याला. हे पहा मित्रांनो, आता याला सॉल्व्ह करूयात. सिम्पली तुम्हाला मी पाय म्हणजे ऑस्मोटिक प्रेशरचा एक जो फॉर्म्युला आहे त्याची ट्रिक सांगितली होती मी तुम्हाला. काय सांगितली होती, मागचे PYQs पण बघा तुम्ही याचे. ओ दोनों रोती थी क्योंकि खेलते समय उनके पाय वाकडे हो गए. वो दोनों रोती थी क्योंकि खेलते समय उनके पाय वाकडे. काय होतंय, ट्रिक पाहिजे, फॉर्म्युला लक्षात राहतो. मग आता काय करायचं तुम्हाला, वो दोनों रोती थी क्योंकि खेलते समय उनके पाय वाकडे हो गए. काय काढायला आपण, मोलार मास काढायला, हो की नाही. आता इथं मोलार मास थोडंच विचारलं, ऑस्मोटिक प्रेशर विचारलंय, कॅल्क्युलेट ऑस्मोटिक प्रेशर म्हणतंय. मग ह्याला फक्त रिअरेंज करू. देअरफॉर ऑस्मोटिक प्रेशर इज इक्वल टू W2RT डिवायडेड बाय M2V. सिम्पली पुट द व्हॅल्यूज. आता तुम्हाला गिवन डाटा मी लिहित बसत नाही कारण तेवढा वेळ नाही आहे, डायरेक्टली लिहूयात आपण. मास किती दिले मित्रांनो कंटेनिंग, हे पहा 0.822 सुक्रोज आहे. किती आहे, 0.822 इंटू आरची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे तुम्हाला इथं पहा. आरची व्हॅल्यू किती आहे, 0.08205. ओके, अजून काय दिलेलं आहे, टेम्परेचर पाहिजे मित्रांनो. टेम्परेचर किती दिलं आहे, 298 केल्विन. 298 केल्विन डिवायडेड बाय मोलार मास, ऑलरेडी दिलं आहे मोलार मास 342 इंटू राहिला काय, व्हॉल्यूम. व्हॉल्यूम तुमचा मित्रांनो ml मध्ये दिला आहे, पण आपल्याला काय करावं लागणार आहे, व्हॉल्यूम जसं आरचं युनिट DM³ आहे म्हणजे लिटरमध्ये, तर आपल्याला जो व्हॉल्यूम आहे तो घेताना लिटरमध्ये घ्यावा लागेल. म्हणजे तो काय झाला, 300 इंटू 10 टू द पॉवर ऑफ -3. -3ने जर 300ला मल्टिप्लाय केलं तर त्याचं येते 0.3. आणि हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला सोडवायचं होतं. सो जर ओव्हरऑल तुम्ही याचा विचार केला, कोणाकोणाचे आन्सर आलेले बोला आणि किती आलेले ते पण मला सांगायचं आहे. याचं उत्तर मी एक्झॅक्टली सांगतो 1 मिनिटात की याचं आन्सर काय आहे, 0.196 ॲटमॉस्फिअर. टेक्स्टबुकमधलाच क्वेश्चन आहे, फिरून थोडा विचारलेला आहे. किती येतं हे सगळं जर कॅल्क्युलेशन केलं तर 0.196.
शॉर्टकट ट्रिक्स तुम्ही वापरू शकता. हे पहा, याला 298 आहे, 300 राऊंड फिगर करू शकता, मल्टिप्लिकेशन करा. 0.196 ॲटमॉस्फिअर हा तुमचा ऑस्मॉटिक प्रेशर याचा येणं गरजेचं होतं. सो मला कमेंटमध्ये सांगायचं आहे कोणाकोणाचं उत्तर याचं 0.196 आलेलं आहे. सर माझं 0.195 आलं, येऊ दे, तरी पण मार्क्स मिळणार. ओके, सो खूप सोपं. तुम्हाला जर फॉर्म्युला पाठ असेल मित्रांनो, विषय संपला हो. आणि ज्यांना ज्यांना फिजिकल केमिस्ट्री आवडते त्या विद्यार्थ्यांना फिजिक्स पण आवडतं. ज्यांना ज्यांना फिजिकल केमिस्ट्री म्हणजे आपली केमिस्ट्री आणि फिजिक्स आवडतं त्यांचं मॅथ्स बायो असंच क्लिअर होतं. कारण ते विद्यार्थी टॉप 1% येतात महाराष्ट्रामध्ये. त्यांना 100% मार्क्स मिळू शकतात कारण ते न्यूमेरिकल्सला घाबरत नाहीत. ओके, सो ॲन्सर मी तुम्हाला याचं सांगितलं 0.196 ॲटमॉस्फिअर. ज्यांचं ज्यांचं आलंय त्यांचं 2 मार्क फिक्स झाले. चलो क्वेश्चन नंबर 9 कडे येतोय मी. राईट द मॅथमॅटिकल इक्वेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर द फॉलोइंग प्रोसेसेस. सो सगळ्यात अगोदर तर तुमचा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू असतो. आता साहजिक आहे, आयसोकोरिक बनल्यानंतर पहिली प्रोसेस काय, डेल्टा व्ही काय असतो, 0. चेंज इन व्हॉल्यूम 0 असतो हे माहिती पाहिजे आयसोकोरिकला. आयसोबेरिकला प्रेशर 0 असतो, चेंज इन प्रेशर. सो इथं चेंज इन व्हॉल्यूम. मग तुमच्याकडे जे हे इक्वेशन आहे डेल्टा यू इज इक्वल टू, तुम्हाला हे माहिती पाहिजे की डब्ल्यू मध्येच काय असते मित्रांनो, मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही हा फॉर्म्युला असते. जर ऑलरेडी डेल्टा व्ही 0 आहे तर प्रेशर सुद्धा काय झाला 0, म्हणजे होल वर्क डन काय 0 आहे. मग हे उत्तर काय येईल, देअरफॉर डेल्टा यू इज इक्वल टू क्यू, एवढंच येईल. झालं. दुसरं आहे, हे तुम्ही नाही बी लिहिलं तरी डायरेक्ट चालतं, हे जरी लिहिलं तरी चालतं, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू, वेळेअभावी. इथं तुमचा 1 मार्क फिक्स झाला. ॲडियाबॅटिकमध्ये काय असतंय, हीट चेंज 0 असतो. मग ऑलरेडी ह्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू ठेवून बघा, क्यू 0 झाल्यावर काय येईल, डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू येईल. सो हे तुमचं उत्तर असेल. किंवा मायनस डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू येईल, संपलं. याचा 1 मार्क झाला. 2 मार्क. 9वा क्वेश्चन थर्मोडायनॅमिक्स. राईट 2 सिमिलॅरिटीज अँड 2 डिफरन्सेस बिटवीन द लॅन्थेनाइट्स अँड ॲक्टिनाइट्स. पहिला जो, आता तुम्ही अगोदर सिमिलॅरिटीज घ्या, टेक्स्ट बुक मधला क्वेश्चन आहे, तुमच्या टेबल मधलाच आहे. सिमिलॅरिटीज मध्ये काय करू शकतो आपण की लॅन्थेनाइट्स आहेत, ॲक्टिनॉइड्स आहेत, दोघांचा जो जनरल ऑक्सिडेशन स्टेट आहे तो +3+3. सिमिलॅरिटीज मध्ये दोघं पण जनरली दाखवतात. दुसरी सिमिलॅरिटी काय, दोघांकडे F ऑर्बिटल्स ऑक्युपाइड आहेत, हो की नाही. दोघांकडे काय आहे, F ऑर्बिटल्स ऑक्युपाइड आहेत. दोघांमध्येही मेटल्स आहेत. हे झाले त्यांचे सिमिलॅरिटीज. त्यानंतर डिफरन्सेसमध्ये काय सांगू शकतो की डिफरन्सेसमध्ये जरी याचा +3 असेल तर याचा +3 +4 +5 हे सगळेच आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे सहज कॉम्प्लेक्सेस तयार करत नाहीत, नॉट इझिली. कॉम्प्लेक्सेस इझिली तयार करत नाहीत, परंतु ॲक्टिनॉइड्स हे इझिली कॉम्प्लेक्सेस तयार करतात किंवा कॉम्प्लेक्सेस बनवण्याची टेंडन्सी खूप जास्त आहे त्यांची. त्यानंतर यांच्याकडे नॉन रेडिएक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. लॅन्थेनाइट्सकडे नॉन रेडिएक्टिव्ह एलिमेंट्स आहेत आणि यांच्याकडे रेडिएक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. फक्त इकडं प्रोमेथियम आहे, बाकी सगळे नॉन रेडिएक्टिव्ह आणि इकडे सगळे रेडिएक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. सो असे डिफरन्सेस तुम्हाला लिहिता येऊ शकत होते. तुमचा क्वेश्चन 2 मार्काचा आहे, म्हणजे तुम्हाला ह्याचे 2 आणि ह्याचे 2 जरी लिहिले तरी चालत होतं. मी 3 सांगितलेत. सो खूप सारे पुस्तकामध्ये तर तुम्हाला 5-6 दिले सिमिलॅरिटीज डिफरन्सेस. आपल्याला 2 जरी लिहिले तरी चालत होतं, 2 मार्क्स मिळत होते. व्हॉट इज द ॲक्शन ऑफ फॉलोइंग रिएजंट्स ऑन क्लोरोबेन्झिन. साहजिकच तुम्हाला पहिली रिएक्शन आहे क्लोरोबेन्झिन वरती, ह्या रिएजंटचा काय फरक पडेल. हा आपला क्लोरोबेन्झिन आहे, याला जर तुम्ही HNO3 सोबत रिएक्ट केलं, HONO2, ओके नाही. सो तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो काय की याचे 2 प्रॉडक्ट मिळतील. एक तर ऑर्थोला पण NO2 येईल, पॅराला पण येईल. ऑर्थोला जर आला, हे झाला आपला ऑर्थो NO2, ठीक आहे, प्लस पॅराला आला, याचे नावं तुम्ही द्या, तुम्हाला माहिती चांगले नाव याचे काय येतात ते नेम गरजेचे आहेत. तसंच फ्युमिंग H2SO4 आहे, त्याचा पण तोच विषय. फ्युमिंग H2SO4 म्हणजे Cl ला तुम्ही HOSO3H, नाही, H2SO4 फ्युमिंग. तर याचे पण प्रॉडक्ट 2 येतील मित्रांनो, एक ऑर्थोवाला येईल, एक पॅरावाला येईल. ऑर्थोचं नाव काय ते सांगा, ऑर्थोक्लोरो बेन्झीन सल्फोनिक ॲसिड, आणि ह्याचं काय येईल, पॅराक्लोरो बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. सरळ पॅरा पाहिजे, SO3H. सो हे जे आहेत 2 प्रॉडक्ट मिक्सचर्स देतात. आपल्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा जो शेवटचा पोर्शन आहे, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलोअरिन्स,
केमिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अरेंजचा जो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनचा पार्ट आहे त्याच्यातला क्वेश्चन आहे. त्यामुळं याला 1 मार्क, याला 1 मार्क, 2 मार्क इथं पण मिळू शकतात रिएक्शन्स आल्या तुम्हाला तर. कॅनिझरोज रिएक्शन अल्डिहाइडच्या टॉपिक मधला क्वेश्चन होता मित्रांनो. काय काय लिहायचे तुम्हाला? एक तर कॅनिझरोज रिएक्शन म्हणजे काय असते, तर ज्यांना अल्फा हायड्रोजन नाही असे अल्डिहाइड्स, जसं की फॉर्मल्डिहाइड आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची, कॉन्सन्ट्रेटेड अल्कली वापरले जातात. अल्कली कसे पाहिजेत? 50% KOH पाहिजे, 50% NaOH पाहिजे. तिसरा महत्वाचा मुद्दा, याला डिस्प्रपोर्शनेशन रिएक्शन पण म्हणतात, हो की नाही? कॅनिझरोजला डिस्प्रपोर्शनेशन पण म्हणतात. एक जण ऑक्सिडाइज होतो, एक जण रेड्यूस होतो, एक ऑक्सिडाइज एक रेड्यूस होतो. तर हे आहे त्याचे पॅटर्न. तुम्ही फॉर्मल्डिहाइडचं रिएक्शन पण करून बघू शकता. याला NaOH सोबत जर रिॲक्ट केलं तर तुम्हाला एक जण काय मिळेल पहा. आता एकाच अल्डिहाइडचा काय होईल? अल्कोहोल. रिडक्शन झालं तर अल्कोहोल होईल, म्हणजे तो काय करेल? CH3OH रिडक्शन प्रॉडक्ट. ऑक्सिडाइज प्रॉडक्ट काय असेल? सॉल्ट असेल. कोणता सॉल्ट असेल? तर HCOONA, नाही, सोडियम फॉर्मेट आणि मेथनॉल. सो ऑक्सिडेशन रिडक्शन ॲट अ टाइम होत असेल तर हे तुमच्या माहितीचा 1 मार्क आहे. सगळी माहिती लिहिली कॅनिझरोजची तर 1 मार्क आहे. आणि दुसरी गोष्ट, रिॲक्शन लिहिलात तर त्याला 1 मार्क आहे. मिळून तुम्हाला 2 मार्क इथं 12 क्वेश्चनचे मिळू शकतात. हां, आता हे क्वेश्चन लांबलचक आहे. बऱ्याच विद्यार्थ्याला असं वाटतं की एवढा लांबलचक क्वेश्चन आहे, कशाला मी करू बाबा. किती विद्यार्थ्यांनी ह्या क्वेश्चनला ऑप्शनला सोडले त्यांनी कमेंटमध्ये सांगा, नक्कीच सांगा. कारण हा क्वेश्चन एवढा सोपा आहे मित्रांनो. पहा, जे रिॲक्शन दिले हे तुम्हाला फक्त बघायचे, ऑब्झर्व करायचे काय आहे या रिॲक्शनमध्ये. अ केमिकल रिॲक्शन ऑकर्स इन 2 स्टेप्स. त्यामुळे लगेच डिसिजन नाही घ्यायचा. मी काल जो सकाळी व्हिडिओ बनवला तो ज्या विद्यार्थ्यांनी बघितला त्या विद्यार्थ्यांचे मला फोन आले की सर, पेपरला जाण्या अगोदर आम्ही तुमचा व्हिडिओ बघितला आणि आम्हाला एवढा भारी कॉन्फिडन्स पण वाटला आणि तुम्ही सांगितलेल्या सूचनांचं आम्ही पालन केलं. कारण मी सकाळी जाताना सांगितलं होतं तुम्हाला की संपूर्ण पेपर अगोदर वाचा. सेक्शन BCDच्या चॉईस अगोदरच करा. पेपर 15 मिनिटं लागू द्या, 20 मिनिटं लागू द्या. तुम्ही जर चॉईस अगोदर केला तर तुम्हाला स्पीड वाढवल्या मजा येते आणि स्पीड वाढवल्यानंतर ॲक्युरसी पण राहते. तुम्ही जर पेपर न वाचता डिसिजन घेतले असते तर असे सोपे क्वेश्चन तुम्ही सोडून पण दिले असते. कारण ऑन दी स्पॉट लांबलचा क्वेश्चन आला की माणूस घाबरतो, पण ॲक्च्युली या क्वेश्चनमध्ये काहीच दम नाही. म्हणून बिफोर क्वेश्चन पेपर रायटिंग ज्या विद्यार्थ्यांनी काल माझा व्हिडिओ पाहिला आणि पेपर दिला त्या विद्यार्थ्यांनी काय बदल वाटला ते पण मला निश्चितपणे सांगायचं. कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या काहीतरी आपण व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस देतो मित्रांनो. हा व्हिडिओ, हे चॅनल म्हणजे टाइमपास नाही आहे. मी कॉमेडी करण्यासाठी तुमच्यासमोर उभा नाही आहे. तुमचं आयुष्य घडावं, तुम्हाला जे तुमचं स्वप्न आहे, तुमचं जे ड्रीम कॉलेज आहे ते तुम्हाला मिळावं, यासाठी माझे प्रयत्न आहेत. त्याकरता मला तुमची साथ सोबत हवी आहे. तुम्ही पण तेवढं सिरियस झालं पाहिजे. आपण बोर नाही होणार, हसी मजाक चालूच असते, परंतु आपल्याला आपल्या कंटेंटकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे, हो की नाही? सहमत असाल तर नक्की हो सर म्हणून मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि येणारे 2 महिने या चॅनल सोबत राहा. चलो, राईट डाऊन द रेट लॉ म्हणते. आता रेट लॉ कशावर डिपेंड असतो तुम्हाला माहिती आहे? कुठल्याही रिएक्शनचा रेट हा स्लो स्टेपवर डिपेंड असतो, फास्ट स्टेपवर नसतो. बघ, स्लो स्टेपमध्ये कोण आहे? जो रिएक्टंट आहे तो हा एकच आहे. म्हणून रेट इज इक्वल टू काय? K इंटू NO2Cl. संपलं. बघा किती सिंपल होतं. 1 मार्क सहज मिळवून दिला. फास्ट लिहिलंय, स्लो लिहिलंय, ह्याच्यावर रेट डिपेंड आहे. संपला विषय. रेट इज इक्वल टू रेट एक्सप्रेशन लिहिलं. दुसरा, आयडेंटिफाय द रिएक्शन इंटरमिजिएट. तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की रिएक्शन इंटरमिजिएट हे एका स्टेपला तयार होतात आणि दुसऱ्या स्टेपला कन्झ्युम पण होतात. ओव्हरऑल रिएक्शनमध्ये ते दिसतच नाहीत. मग असं कोण आहे इथं? पहिल्या स्टेपमध्ये तयार झालंय पहा NO2Cl. दुसऱ्या स्टेपमध्ये कन्झ्युम कोण झालंय? NO2 नाही दिसत इथं, हा NO2Cl आहे. Cl दिसतोय म्हणजे हा Cl तयार पण झाला, दुसऱ्या स्टेपला वापरला पण गेला. सो Cl गेट्स कॅन्सल्ड. याचा अर्थ रिएक्शन इंटरमिजिएट आहे Cl गॅसेस. संपलं. सो याला 1 मार्क, याला 1 मार्क. किती सोपा क्वेश्चन होता सांगा. आणि तुम्ही लांबलचक क्वेश्चन आहे म्हणून सोडून देता, तसं नसतं बाळांनो. तुम्हाला जर 100% पाहिजे असेल तर तुम्ही मी ज्या गोष्टी सांगतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं. ज्यावेळी असा लांबलचक क्वेश्चन असतो का त्याला थोडंसं बारकाईने वाचलं लगेच उत्तर येत आहे दणक्यातच. त्यामुळे घाबरायचं अजिबात नाही. बी कॉन्फिडंट. चलो, याचे 2 मार्क फिक्स झाले 13व्या क्वेश्चनचे. द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ Cu2+ 0.02 दिलाय. कॉपर इज 0.337 दिलाय आणि कॅल्क्युलेट इट्स पोटेन्शियल इन व्होल्ट दिलाय. सरळ नस्ट इक्वेशनचा क्वेश्चन दिसतोय. काय करायचंय तुम्हाला? नस्ट इक्वेशन E सेल इज इक्वल टू काय असतंय? E0 ऑफ सेल मायनस 0.0592 डिवायडेड बाय n इंटू लॉग ऑफ
कॉन्सन्ट्रेशन. आता तुम्हाला इथं Cu प्लसचा Cu झालेला दिसतोय, म्हणजे ही रिडक्शन इलेक्ट्रोड आहे 2+. किती इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर Cu होईल? 2 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील आणि तयार होईल कॉपर सॉलिड. हा प्रॉडक्ट आहे, हा रिएक्टंट आहे. आता आपल्याला काय करावं लागेल? प्रॉडक्ट अपॉन रिएक्टंट असते. लॉग कसा असते? रेशो असते. कोणाचा? प्रॉडक्ट अपॉन रिएक्टंट. प्रॉडक्ट तर सॉलिड आहे, त्यात कुठं आयन आहे, त्याच्यात कुठं कॉन्सन्ट्रेशन. मग कॉन्सन्ट्रेशन युनिटी घ्या सॉलिडची, डिवायडेड बाय Cu2+. ह्याचं कॉन्सन्ट्रेशन दिलंय तुम्हाला, बघा किती दिलंय? 0.02. ओके नाही? सो याचा तुम्हाला लॉग बघायचा आणि सिम्पली याला आपण थोडंसं आपल्या नोट फाईलकडे घेऊन जाऊयात, कारण हा न्यूमेरिकल आपल्याला परत सोडवायचा आहे. कमिंग टू द नेक्स्ट न्यूमेरिकल ऑफ द पेपर. इसको वहाँ पे लेके जाएंगे फ्रेंड्स. ओके चलो, इसकी क्या जरूरत भाई? हां, तर आता मी काय करणार आहे? फॉर्म्युला तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. 2 मिनिटात न्यूमेरिकल सोडूयात आपण. आपल्याकडं ई सेल आहे मित्रांनो. ई सेल इज इक्वल टू ई नॉट सेल. ई नॉट सेल तुम्हाला दिलंय, स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड ऑलरेडी दिलंय. ते किती दिलंय? 0.337 मायनस 0.0592 डिवायडेड बाय एन. म्हणजे काय असते? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. किती आहेत? आपली रिएक्शनच काय? रिडक्शनची. Cu2+ 2 इलेक्ट्रॉन दॅट गिव्स कॉपर सॉलिड. 2 इलेक्ट्रॉन्स वापरलेत, सो एन ची व्हॅल्यू 2 ठेवा. लॉग ऑफ 1/0.02 आहे मित्रांनो. झालं. आणि हे काही अवघड नाही, खूप सोपं कॅल्क्युलेशन असते. एक तर ह्याला डिवाइड करून घ्या, 0.337 मायनस हे जर डिव्हिजन केलं तुम्ही तर किती येत आहे? 0.0. पहा, 2 2 4, त्याच्यानंतर 32 16 92 18 नाही, 19 म्हणलं तर 92 18 तरी पण राहिला 1 म्हणलं तर 12 बेसखूम 12. माझ्या मते एवढंच येते. लॉग ऑफ. आता हे कसं करायचं? तर हे 10 to the power of -2 आहे, वरती जाऊन +2 म्हणजे 100 डिवाइड बाय 2 करा. किती येते हे सांगा बघा बरं. आन्सर किती येत आहे? फायनल आन्सर खूप सोपं आहे, लॉग 50. आता लॉग 50 किती येतो ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. 0.337 मायनस 0.0296 इंटू लॉग 50. मित्रांनो लॉग 50 येतो आपला 1.69 इंटू लॉग 50 काय असतो? 1.69. पाठांतरच करून टाकायचं बऱ्याच गोष्टीचे. लॉग 50, लॉग 100, लॉग 2, लॉग 4 काही कॉमन व्हॅल्यूज आहेत त्या पाठ करायचे. आता हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं त्याचं आन्सर किती येते? पटकन बोलायचं मला. आपण सेक्शन बी मध्ये आहोत. याचं आन्सर किती येत आहे सांगताय मला? बोला 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 लवकर. चलो, सेक्शन बी, सेक्शन सी कुठपर्यंत आलोय मी? आपण एकच मिनिट बघू द्या मला. हां, नस्ट इक्वेशन क्वेश्चन 14चं आन्सर काढतोय आपण. सो माझ्या हिशोबाने तुमचा आन्सर किती येते प्रत्येकाने सांगा. बोला. हे जर सगळं ओव्हरऑल सोडवलं तर 1.69, राऊंड ऑफ जरी केलं तरी 0.287 किंवा 286 येणं अपेक्षित आहे. होल्ड 0.287 ह्या दोघांचा डिफरन्स मायनस करून टाकायचे. किती येत आहे? 0.337 आहे. त्याच्यातून हा काही नंबर आहे, करेक्शन म्हणूयात थोडक्यात आपण नस्ट इक्वेशन मधलं, तर ते जर मायनस केलं तर 0.287 असं उत्तर यायला पाहिजे. मला प्रत्येकाने सांगा कमेंट बॉक्समध्ये की तुमचा आन्सर काय आलेलं. ओव्हरऑल कॅल्क्युलेशन याचं येते बघा 0.287. मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला, व्हॅल्यू सांगितल्या, लॉगच्या पण व्हॅल्यू सांगितलेले. कोणाकोणाचा आन्सर 0.287 आलाय त्यांनी कमेंट बॉक्समध्ये येस सर म्हणून सांगा. आणि न्यूमेरिकल सुटल्याचा आनंद हा सगळ्यात भारी आनंद असतो. त्या दिवशी भूकच लागत नाही मित्रांनो. सो ज्यांना 70 पैकी 70 काल मार्क्स पडले, पेपर अनालिसिस बघा, कुणाला 70 पैकी 70 पडतात त्यांनी सांगा. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्यासाठी नक्कीच मी काहीतरी गिफ्ट घेऊन येणार आहे. चलो, सेक्शन सी मध्ये आपण बघूया. सेक्शन सी इथं तुम्ही बघा परत 2-2 बीट आहेत, म्हणजे साहजिकच काय असणार आहे? 1.5 मार्काचे क्वेश्चन्स असणार आहेत. हा क्वेश्चन असणार आहे 1.5 मार्क, हा क्वेश्चन असणार आहे 1.5 मार्क, कारण 3 मार्काचा एक क्वेश्चन आहे, कुठले 8 सोडवायचे. सो डिराइव द रिलेशनशिप बिटवीन रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर अँड मोलार मास ऑफ नॉन व्होलेटाईल सोल्यूट. तुम्हाला मित्रांनो माहिती पाहिजे ΔP/P10 हे रिलेशनशिप विचारले त्यांनी. आणि याचं फायनल इक्वेशन मी तुम्हाला ट्रिक सहित सांगितलं होतं. उमा माऊ म्हणतो आपण, उमा माऊ आणि 21 संपला विषय. सो
ऑलरेडी तुमच्याकडे राऊल्स लॉ जो आहे डेल्टा पी इज इक्वल टू P10 इंटू X2, त्याचं मॉडिफिकेशन आहे. 3-4 स्टेपमध्ये हे रिलेशनशिप येते, 1.5 मार्क मिळून जाईल. खूप सोपं आहे, बघा टेक्स्ट बुक मधलं आहे. राईट स्टेटमेंट ऑफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. होतं काय? स्टेटमेंट ऑफ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, डेल्टा एस सिस्टीम प्लस सराउंडिंग हे दोन्ही जर बघितलं तर ग्रेटर दॅन 0 असतं. सो स्टेटमेंट काय येईल? टोटल एंट्रॉपी चेंज ड्युरिंग द स्पॉन्टेनियस प्रोसेस इज ऑलवेज हॅव्हिंग ग्रेटर दॅन 0. त्यालाच आपण काय म्हणतो? एंट्रॉपी ऑफ द सिस्टीम इन्क्रीजेस इन अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. कुठल्याही स्पॉन्टेनियस प्रोसेसमध्ये एंट्रॉपी ही वाढत जाते, ग्रेटर दॅन 0 असते म्हणजे पॉझिटिव्ह असते, डेल्टा एस पॉझिटिव्ह राहतो. तीच स्टेटमेंट आहे सेकंड लॉची. संपला विषय. इथं पण 1.5 मार्काचे क्वेश्चन्स आहेत का ते तुम्हीच बघा. 2 बीट आहेत म्हणजे 1.5 मार्काचे आहेत. कन्वर्ट ॲसेटामाइड इंटू इथिलामाइड. परत एकदा टेक्स्ट बुक मधलाच क्वेश्चन आहे. ॲसेटामाइड CH3CONH2 ला काय करायचं आहे? एक तर सोडियम इन इथेनॉल पण वापरता येतो, किंवा तुमचा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इन ट्रायइथर तो पण वापरता येतो. कुठला तरी एक वापरायचं. CO चं कन्वर्जन CH2 मध्ये होईल. सो CH3CH2NH2 म्हणजे तुमचा इथिलामाइन बनेल. पहिली रिएक्शन झाली. दुसऱ्यामध्ये परत बघा कुठं आलेत. आता पहा, सेक्शन सी मध्ये बीट तोडून चालू आहे. कसं चालू आहे? हा क्वेश्चन होता आपला सोल्युशनचा, हो की नाही? राऊल्स लॉ रिलेटेड लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर, आणि हा होता थर्मोडायनामिक्सचा. इथं पण तसंच आहे. हा क्वेश्चन ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा आहे. इथिलामाइड म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अमाइन टॉपिक आहे. इथं एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर म्हणजे आयोनिक इक्विलिब्रियम मधला आहे. सो एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर मध्ये काय सांगायचं तुम्हाला? वॉटर ज्यावेळी ऍसिड सोबत रिएक्ट होतो त्यावेळी काय होतं, आणि वॉटर ज्यावेळी बेस सोबत रिएक्ट होतो त्यावेळी काय होतं. सो खूप सिंपल आहे. ज्यावेळी ऍसिड सोबत वॉटर रिएक्ट होतं तर वॉटर हा प्रोटॉन डोनेट करतो, आणि बेस सोबत रिएक्ट होतो त्यावेळी वॉटर हा प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो. सिंपल आहे. सो वॉटर हा ऍसिड सोबत काय करतो मित्रांनो? ऍसिड सोबत हे पहा H2O प्लस HCl सिंपल रिएक्शन आहे. ऍसिड सोबत काय करणार आहे? ऍक्सेप्ट द प्रोटॉन, बेस म्हणून काम करणार आहे. हा जर ऍसिड आहे तर हा बेस हा प्रोटॉन. अरेनियस थिअरी सांगतो आपण, लोरी अँड ब्रॉन्स्टेड थिअरी सांगतोय की याच्यामध्ये हा काय करेल? प्रोटॉन ऍक्सेप्ट करेल. म्हणजे ऍसिड प्रोटॉन डोनर असतात. मग हा काय झाला? H3O प्लस प्लस Cl मायनस. आणि जर समजा वॉटर हा बेस सोबत रिएक्ट करत असेल, आपल्याला सगळ्याला माहिती आहे अमोनिया बेस आहे, तर वॉटर ऍसिड म्हणून काम करेल. आता इथं काय होईल? इथं जसं प्रोटॉन ऍक्सेप्ट केला तसं इथं प्रोटॉन देतो. एन कडं लोन पेअर असतो, मग याचा तयार होईल NH4 नाही, आणि OH मायनस. सो सिम्पली तुम्ही बघू शकताय की इथं वॉटरने प्रोटॉन देण्याचं काम केलं, आणि इथं वॉटरने प्रोटॉन घेण्याचं काम केलं. वॉटर प्रोटॉन डोनेट करत असेल तर ऍसिड असेल, वॉटर प्रोटॉन घेत असेल तर बेस असेल. यालाच आपण काय म्हणतो? वॉटरचं ड्युअल बिहेवियर. ड्युअल बिहेवियर मीन्स एम्फोटेरिक नेचर. संपलं. एवढंच सांगायचं होतं तुम्हाला. ऍसिड बेसच्या रिएक्शन दाखवायचे तर वॉटरच्या 2 मार्क्स मिळून जात होते तुम्हाला. सो क्वेश्चन नंबर 17 कडे येऊ आपण. इथेनॉल इंटू सोडियम इथॉक्साइड. ही सुद्धा रिएक्शन खूप सिंपल आहे मित्रांनो. इथेनॉलला कशात कन्वर्ट करायचं होतं? इथेनॉलला सोडियम इथॉक्साइड सोबत, म्हणजे तुम्हाला सोडियम मेटल सोबत रिएक्ट करायचं होतं. ज्यावेळी सोडियम मेटल सोबत इथेनॉल रिएक्ट होतो तर ती त्याची ऍसिडिक प्रॉपर्टी आहे. साहजिकच तुम्हाला सोडियम इथॉक्साइड तर मिळतो, पण बाय प्रोडक्ट हा H2 गॅस मिळतो. H2 रिलीजेस 2 मोल्स वापरा, हा पण 2 मोल्स वापरा, हा पण 2 मोल्स करा, H2 रिलीज होतो. सिंपल रिएक्शन आहे. ऍसिडिक प्रॉपर्टी ऑफ अल्कोहोल्स. फिनॉल इंटू ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ऍसिड. इथं थोडासा घोळ आहे मित्रांनो. 2 रिएक्शन याच्या पॉसिबल आहेत. एक पॅराफिनॉल सल्फोनिक ऍसिडचे आणि एक ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ऍसिडचे. पण जर तुम्ही टेम्परेचर कमी ठेवलं तर तुम्हाला ऑर्थो मिळतो. म्हणजे फिनॉलला तुम्ही H2SO4 सोबतच रिएक्ट करायचं आहे, पण तुम्हाला जर ऑर्थो पाहिजे असेल तर 293 केल्विन ठेवायचं. किती ठेवायचं आहे? 293 ठेवायचं आहे. तुम्हाला ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ऍसिड मिळेल. कुठला? ऑर्थोवाला 293 ला. 373 रूम टेम्परेचरपेक्षा 100 डिग्री जास्त, म्हणजे सॉरी 373 म्हणजेच 100 डिग्री सेल्सिअस जर ठेवलं, टेम्परेचर जास्त ठेवलं तुम्ही, 293 हे कमी टेम्परेचर झालं, 373 हे जास्त झालं, किंवा 393 हे जास्त झालं. हायर टेम्परेचरला, लो टेम्परेचरला काय असते? ऑर्थो. आणि हायर टेम्परेचर असेल तर पॅरा. आपल्याला ऑर्थो सांगितलं होता म्हणजे 293 तुमचं आलंच पाहिजे. त्याला चान्सच नाही, त्याला ऑप्शनच नाही. तुमचं टेम्परेचर रिलेटेड रिएक्शन आहे.
तुम्ही जर टेम्परेचर चुकवलं ह्याचा मार्क मिळणार नाही. ब्रोमोमिथेन इंटू मेथॉक्सी इथेन, सिंपल आहे. मेथिल ब्रोमाइड आहे, याची रिएक्शन पण दाखवतो, टेक्स्टबुक रिएक्शन. ब्रोमोमिथेन म्हणजे मेथिल ब्रोमाइड आहे, त्याला कशासोबत रिएक्ट करायचे तुम्हाला, की कन्वर्ट करा म्हणताय ना, कशात करा म्हणताय, एक मिनिट. मेथॉक्सी इथेनमध्ये म्हणजे इथिल मेथिल इथर म्हणताय, C2H5OCH3. सो मेथिल ब्रोमाइडला कशासोबत रिएक्ट करावं लागेल मग, C2H5ONA, इथॉक्साइड आणि अल्किल हॅलाइड RX अँड अल्किल हॅलाइड RONA, आणि येणारा प्रोडक्ट असतो ROR. सिंपल सिमेट्रिकल ॲज वेल ॲज मिक्स्ड इथर्स इथं मिळतात. बाय प्रोडक्ट तुम्ही समजून घ्या, काय येईल मग, बाय प्रोडक्टमध्ये सॉल्ट येईल NaX, मग इथे NaBr येईल, याचा जो बाय प्रोडक्ट आहे तो NaBr येईल. मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या रिएक्शनचं नाव सांगायचं आहे ज्या रिएक्शनमध्ये अल्किल हॅलाइड आणि अल्कोक्साइड रिएक्ट होतात. कमेंट बॉक्समध्ये मी उत्तराची वाट पाहतोय. दिस इज वन ऑफ द नेम रिएक्शन, दिस इज नेम रिएक्शन फ्रेंड. कोणती नेम रिएक्शन आहे, ज्या नेम रिएक्शनमध्ये अल्किल हॅलाइड आणि सोडियम काय असते, अल्कोक्साइड असते. सो कोण कोण उत्तर देते आपण बघूयात. चलो, नेम रिएक्शनचा जास्त उल्लेखच नाही ह्याच्यात, दिल्यात खूप साऱ्या नेम रिएक्शन दिल्यात, पण कशा दिल्यात, इनडायरेक्टली दिल्यात. आम्ही ही नेम रिएक्शन म्हणून त्यांनी सांगितलंच नाही. दरवेळेसचा ट्रेंड काय असते, मागचे जर PYQs आपण बघितले, मागचे पेपर्स पाहिले तर त्याच्यात डायरेक्ट नेम रिएक्शन होत्या. वुड्स-पिटिग रिएक्शन, कॅनिझरोज रिएक्शन, गॅब्रिएल थॅलामाइड रिएक्शन, सँडमियर्स रिएक्शन, गॅटरमन-कोच फॉर्म्युलेशन, इटार्ड रिएक्शन. पण यावर्षी रिएक्शन तर दिल्यात पण नाव नाही दिलं, म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टीला त्यांनी पॅक करून टाकलं. व्हॉट इज पेप्टाइड लिंकेज, मित्रांनो परत एकदा डेफिनेशन आली, 4 नंबरची डेफिनेशन. पेप्टाइड लिंकेज किंवा पेप्टाइड बॉन्ड काय असतो, सो द बॉन्ड दॅट कनेक्ट्स अल्फा अमायनो ॲसिड्स, काय असते, द बॉन्ड दॅट कनेक्ट्स अल्फा अमायनो ॲसिड, असा बॉन्ड जो की 2 अल्फा अमायनो ॲसिड्सला जोडतो. द बॉन्ड दॅट कनेक्ट्स अल्फा अमायनो ॲसिड्स, अल्फा अमायनो ॲसिड्सला जोडणारा बॉन्ड म्हणजेच काय असतो, पेप्टाइड बॉन्ड असतो किंवा पेप्टाइड लिंकेज. आता आपला सपोज हा कोण आहे, ग्लायसिन आहे, NH2CH2COOH. ओके, त्याला जर आपण ग्लायसिन आणि अल्नाइन दोघांना रिएक्ट करूयात, H2NCHCH3 करावं लागेल इथं COOH. ह्या दोघांना एकत्रित आणा तर साहजिकच याचा COH आणि याचा NH2 जर रिएक्ट केला आपण, हा इथं धरूयात NH2CH2CO, याचा NH जोडून टाकू, NH दोघांमधून काय गेला, वॉटर गेला, याचा H, ह्याचा H जाणार, ह्याचा OH जाणार, राहिलेला तुम्ही इथं जोडू शकता. सो हा झाला आपला पहिला पेप्टाइड बॉन्ड. CONH लिंकेज असतं मित्रांनो, याच्यात अमाइड लिंकेज तयार होतं. सो दिस इज कॉल्ड ॲज पेप्टाइड बॉन्ड अँड पेप्टाइड लिंकेज. 2 अमायनो ॲसिड जोडले की एक पेप्टाइड बॉन्ड तयार होते. 3 अमायनो ॲसिड याच्या पुढे जोडला की 2 पेप्टाइड बॉन्ड झाले, त्यावेळी 3 अमायनो ॲसिड. म्हणजे जेवढे पेप्टाइड बॉन्ड असतात त्याच्यापेक्षा अमायनो ॲसिड एक एक्स्ट्रा धरायचा, कळलं. आणि मग तेवढंच पेप्टाइड लिंकेज आहे, पॉलीपेप्टाइड आहे, पेंटापेप्टाइड आहे. 5 पेप्टाइड लिंकेजला जर ब्रेक केलं तर अमायनो ॲसिड किती मिळतील, 1 ने जास्त म्हणजे 6 मिळतील. सो त्याचे न्यूमेरिकल बेस क्वेश्चन्स पण होऊ शकतात. चलो, कमिंग टू द नेक्स्ट, राईट द जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड्स. आता साहजिकच हा 1.5 मार्काचा क्वेश्चन आहे, ओके नाही, म्हणजे 1, 2, 3 पॉईंट कमीत कमी आपल्याला त्याच्यात सांगायचे होते. डेफिनेशन आणि त्याचं एखादं एक्झाम्पल, ग्लायसिल अल्नाइन कसा तयार झाला, पेप्टाइड लिंकेज ते. आता तसंच इथं सुद्धा तुम्हाला 1.5 मार्काचा क्वेश्चन आहे, म्हणजे इथं सुद्धा कमीत कमी 3 पॉईंट्स तुम्हाला सांगावं लागतील. सो जे इंटरहॅलोजन कंपाऊंड्स आहेत मित्रांनो, त्याच्याबद्दल काय काय माहिती आपल्याला, XX' P ब्लॉकमधला हा विषय आहे. तर लक्षात ठेवायचं, ह्यांचे जे नंबर ऑफ ॲटम्स असतात ते इव्हन नंबर ऑफ ॲटम्स असतात पूर्ण कंपाऊंडचे. पहिलं वैशिष्ट्य काय, इव्हन नंबर ऑफ ॲटम्स असतात. जसं की ClF बघा 2 आहेत, ClF3 3 आहेत, IF7 7 आणि 1 8 आहेत. सो 4 हे 3 आणि 1 4, हे 1 आणि 1 2, इथं 7 आणि 1 8. सो इव्हन नंबर ऑफ ॲटम्स. त्याच्यानंतर सेंट्रल ॲटम कोण असतंय, X असतंय. सराउंडिंग ॲटम्स कोण असतात, X' असतात. त्यानंतर सेंट्रल ॲटमची जी ऑक्सिडेशन स्टेट असते OS काय असते, व्हॅरिएबल असते, प्रत्येकात बदलते. तुम्ही बघू शकता इथं किती आहे, क्लोरीनची 1 आहे, इथं किती आहे
हे -3 म्हणल्यावर हे +3 आहे. इथंच क्लोरीनची बदलले. आयोडीनची ह्याची -1 ची -7 आहे टोटल, तर ह्याची +7 असेल. सो प्रत्येक ठिकाणी सेंट्रल आयटम एक्सची ऑक्सिडेशन स्टेट व्हेरिएबल असते. त्यानंतर एक्स डॅश जो असतो त्याचे ऑड नंबर ऑफ ॲटम्स असतात. तुम्ही बघा कधीही लक्षात ठेवा, इथं 2-3 एक्झाम्पल आहेत. इथं किती आहे 1, इथं किती आहे 3, इथं किती आहे 7. सो 1, 3, 7 ऑड नंबर ऑफ ॲटम्स असतात. त्यानंतर ह्यांच्या प्रॉपर्टीज इंटरमिजिएट असतात. जे हॅलोजन ॲटम्स आहेत ज्यांचे ते बनतात इंटर हॅलोजन कंपाऊंड, त्यांच्या इंटरमिजिएट ह्यांच्या प्रॉपर्टीज असतात. असे आपल्याला किती सांगायचे 3 सांगायचे. तुम्ही जवळपास टेक्स्टबुकमध्ये 7-8 पॉईंट दिलेत, तुम्हाला त्याच्यापैकी 3 द्यायचे होते. सो इथं पण तुम्हाला 3 मार्क मिळू शकतात सगळीकडं. राईट ऑब्झर्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्रोमियम, खूपच सोपा क्वेश्चन होता, 1 मार्काचा क्वेश्चन आहे. पहा ऑब्झर्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आर्गॉन. आता पहा क्रोमियमचं विचारलंय, ॲनोमॅलस बिहेवियर आहे. सो 4s च्या 2च्या ऐवजी 1 घ्या, 3d4 च्या ऐवजी 5 होतो, संपला विषय. 4s चा 1 इलेक्ट्रॉन 3d ने ओढलेला असतो, 4 चा 5 होतो. एवढंच आहे, ह्याला 1 मार्क मिळतो. त्यानंतर दुसरा विषय कॅल्क्युलेट मॅग्नेटिक मोमेंट ऑफ Ti3+ म्हणतंय. साहजिक आहे मित्रांनो, टिटॅनियम जर बघितला तर 22 आहे. 22 म्हणलं तर आपण काय लिहिलं असतं, आर्गॉन 18, 4s2 20 आणि 3d किती लिहायचा आहे 20 आणि किती 22 2. पण हे टिटॅनियमचं आहे, 3 इलेक्ट्रॉन घालवायचे म्हणजे ह्याचे 2 गेले, ह्याचा 1 गेला, तर राहिलं काय मग आर्गॉन जशाला तसा. 4s चे 2 गेले, 3d चे 1 गेला, तर राहिला 3d1. म्हणजेच n ची व्हॅल्यू किती आहे 1. आणि तुम्हाला चांगलं माहिती आहे इफेक्टिव्ह मॅग्नेटिक मोमेंट फॉर्म्युला काय आहे मित्रांनो, दरवर्षी क्वेश्चन असतो. μ = n × n+2. आपल्याकडे ऑलरेडी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स किती आले 1, 1 × 1+2. सो 2 + 1 आलं 3, 3 × 1 आलं √3. आणि तुम्हाला माहिती पाहिजे √3 किती असतंय 1.73. संपला विषय. सो याचा आन्सर 1.73 आलं पाहिजे होतं. कोणाकोणाचं आलंय त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. एवढं आन्सर यायला पाहिजे होतं. डिफाईन ग्रीन केमिस्ट्री मित्रांनो. ग्रीन केमिस्ट्रीची डेफिनेशन टेक्स्टबुक डेफिनेशन आहे, पोल्युशन कमी करणारा असा प्रॉडक्ट किंवा हजार्डस नको असा प्रॉडक्ट किंवा कॉन्शियस डिझाईन असली पाहिजे, एन्व्हायरमेंटल रिलेटेड आणि प्रदूषण न करणारा प्रॉडक्ट. येते का लक्षात. हजार्डस इफेक्ट कमी करणारा प्रॉडक्ट ज्यावेळी ग्रीन केमिस्ट्री असते त्यावेळी त्या गोष्टीचा उल्लेख आला पाहिजे. त्याच्याशी रिलेटेड त्याची डेफिनेशन आहे, सांगत बसत नाही, 1 मार्काची डेफिनेशन लिहून टाका जी आहे ती. त्यानंतर आपण जातोय 1.5 मार्क म्हणायचा विषयच नाही इथं. ऑलरेडी 3 क्वेश्चन आहेत. सो ऑब्जेक्टिव्ह झाला पूर्ण 19वा क्वेश्चन. 20व्या क्वेश्चनकडे जाऊया आपण. राईट एक्झाम्पल्स ऑफ कोऑर्डिनेशन मेटल कॉम्प्लेक्सेस इन बायोलॉजी. किती सोपा क्वेश्चन होता मित्रांनो. पहा, एक तर तुम्हाला पहिलं नाव लिहायचं होतं. बायोलॉजी मधला पहिला कुठला आहे, क्लोरोफिल पिगमेंट. क्लोरोफिल मध्ये कशाने बनलेलं असते ते मॅग्नेशियमने. आणि दुसरा आहे ब्लड मधला हिमोग्लोबिन, कशाने बनलेला असतो आयर्नने. संपला विषय. 1 2 2च आहेत, म्हणजे ह्याला तुम्हाला काय मार्क मिळणार आहे 1.5. नाही, ह्याला 1च मिळणार मित्रांनो. का, कारण ह्या दोघांचं फक्त तुम्हाला मेटल्स वगैरे लिहायचे होते. इथं तुम्हाला न्यूमेरिकल दिलाय, म्हणजे हा 1 मार्काचा आहे, हा 2 मार्काचा आहे, असं पण डिव्हिजन होऊ शकतं. आता सगळ्यात मोठा घोळ त्यांनी न्यूमेरिकलमध्ये घातलाय. 2 मोल्स म्हणताय मित्रांनो, आणि रिएक्शनमध्ये तुम्हाला काय दिले, फक्त 1 मोलची रिएक्शन दिलंय. सो सगळ्यात अगोदर तर मुलं इथं चूक करतात. कोणी ह्याच्यानुसार आन्सर काढलंय 1 मोलनुसार, त्यांचं चुकलं. परत एकदा सांगतोय, न्यूमेरिकल आपण आपल्या नोट 5 मध्येच घेऊयात. याला कशाला सोडायचं, इकडं घेऊन आपण त्याची चिरफाड करूयात. खूपच सोपा क्वेश्चन होता मित्रांनो, खूपच सोपा क्वेश्चन होता. याला आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती घेऊयात सॉल्व करण्यासाठी. खूपच सोपा क्वेश्चन होता. पण कोणी सिली मिस्टेक केली ते पण कमेंटमध्ये सांगा, कारण हा न्यूमेरिकल मित्रांनो डायरेक्टली तुम्हाला सोडवायचा. पहा, 2 मोल्स म्हणलंय, ज्यांनी 1 मोल्स आहे अशा रिएक्शनला काढलं त्यांचं चुकलं. आता आपल्याला अगोदर रिएक्शन 2 मोल्ससाठी लिहायचं. याचं 2 मोल्स किती येईल, ट्वाइस SO2 येणार गॅस, प्लस हाफ आहे 2 × हाफ O2 करा, दॅट गिव्स ट्वाइस SO3 करा. जोपर्यंत तुम्ही असं करणार नाही, कारण इथं स्पष्ट 2 मोल्स दिले. आपल्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा उदाहरण आहे, पण 4 मोल्स आहे, तिथं पण तसाच गोळ आहे. म्हणून तर मी माझ्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी सांगितलं होतं की असा गोळ बोर्ड करतं, व्हॅल्यू चेंज करतं. आता साहजिकच हा 2 गेट्स कॅन्सल्ड, म्हणजे काय राहिला O2 राहिला. सो इथं फक्त O2 कन्सिडर करा. आता याला धरून आपल्याला काय करायचं आहे, वर्क डन विचारलंय. सो वर्क डनचा फॉर्म्युला W = काय असतं मित्रांनो, -ΔNgRT असतंय. सो ΔN काढायचं आहे,
प्रॉडक्टचे नंबर ऑफ मोल्स बघा, डेल्टा एनचा फॉर्म्युला काय असतो मित्रांनो, डेल्टा एन N2 मायनस N1 असतंय. N2 किती आहे, 2 मोल्स आहेत, मायनस रिएक्टंट बघा, हे काही नाही म्हणजे इथे 1 आहे, हे 2, 2 + 1 3, 2 - 3 किती झालं, -1 झालं. सो डेल्टा एन ची व्हॅल्यू तर तुमच्याकडे -1 आली. पुट द व्हॅल्यू मायनस डेल्टा एन इनसाइड द ब्रॅकेट -1, आर ची व्हॅल्यू इंटू करायचं आहे, इट्स माय मिस्टेक. आर ची व्हॅल्यू किती आहे, 8.314 इंटू टी ची व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी दिली आहे मित्रांनो, किती दिली आहे, 298 केल्विन. संपला विषय. सो जे काही येईल ब्रॅकेटमधला आन्सर निगेटिव्ह, बाहेर पण निगेटिव्ह साईन, म्हणजे तुमचं वर्क डन पॉझिटिव्ह येईल. ह्या सगळ्याचं जर उत्तर तुम्ही बघितलं, राऊंड ऑफ जर 300 धरलं, 300 केल्विन, तर 8 × 24, ह्याचा आन्सर येते पहा +2477 किलो जूल. कोणाकोणाचं उत्तर +2477 आले बघा. राऊंड ऑफ कॅल्क्युलेशन मी ऑलरेडी कॅल्क्युलेशन केलं, किती येते बघा, 2477. कोणाकोणाचा आन्सर +2477 येत आहे, त्यांनी रिप्लाय करा, रिप्लाय करा. किलो जूल्स और ते काय आहे, हां ओके, जूल्स. +2477 कोणाकोणाचा आन्सर आलेला आहे त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. 2477 आलं पाहिजे, तेवढंच उत्तर येते. चलो पुढचा, राईट द फॉर्म्युला टू मेजर पर्सेंट ॲटम इकॉनॉमी सिम्पली. तुमचा टेक्स्टबुक व्हॅल्यू क्वेश्चन. पर्सेंट ॲटम इकॉनॉमी कसं काढतात मित्रांनो, जास्त वेळ नको लावायला. काय काय येणार, डिझायर्ड प्रॉडक्ट्स, ओके नाही, जे तुम्हाला पाहिजे तेच प्रॉडक्टचं मास घ्यायचं, मास ऑफ डिझायर्ड प्रॉडक्ट, आणि ऑल रिएक्टन्स हे लक्षात ठेवायचं, इंटू 100. रिएक्टन्स सगळेच घ्यायचं, सगळ्या रिएक्टन्सचं मास, ऑल रिएक्टन्सची सम घ्यायची, आणि प्रॉडक्ट मात्र फक्त डिझायर्ड घ्यायचे, बाय प्रोडक्ट घ्यायचे नाही. सो शॉर्टकट फॉर्म्युला सांगितलं मी, मास ऑफ द डिझायर्ड प्रॉडक्ट डिवायडेड बाय सम ऑफ मास ऑफ ऑल द रिएक्टन्स इंटू 100. पर्सेंट ॲटम इकॉनॉमी झाली. बेन्झीन टू बेन्झल्डिहाइड कसं करणार आहात मित्रांनो, बेन्झीन टू बेन्झल्डिहाइड, बेन्झीन टू बेन्झल्डिहाइड ही सुद्धा एक नेम रिएक्शन आहे. सांगू शकते का मला, वरती काय काय येतं, CO अँड HCl, आठवते का बघा, CO अँड HCl, आणि इथं प्रेशर सुद्धा आहे. मिळणारा प्रोडक्ट हा बेन्झल्डिहाइड असतो. नेम रिएक्शन आहे. कोणती नेम रिएक्शन आहे, मला कोणती नेम रिएक्शन आहे ते तुम्ही सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. सायक्लोहेक्झिन टू ॲडिपिक ॲसिड, परत एकदा सायक्लोहेक्झिन जो होता मित्रांनो असा, याला डायरेक्टली काय केलेलं आहे, COOH, टेक्स्टबुक मधलाच क्वेश्चन आहे तुमच्या, COOH ॲडिपिक ॲसिड, सिंपल रिएक्शन आहे. इथं फक्त रिएजंट काय लिहायचा ते तुम्ही लिहायचं आहे, कारण ह्या रिएजंटला मार्क असणारच आहे. काय आहे ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे, KMnO4 आहे का, KOH आहे का, NaOH आहे, कोणता रिएजंट आहे जो की ह्याला रिंग ब्रेक करून ॲडिपिक ॲसिडमध्ये कन्वर्ट करून देतो, तेवढं काम फक्त तुम्ही करा. ऑलरेडी मी सांगितले सगळं. राईट द रिएक्शन फॉर प्रिपरेशन ऑफ नायलॉन 6, चांगलं माहिती असलं पाहिजे मित्रांनो. एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम जो की 6 कार्बन कंपाऊंड आहे, त्याला आपण पॉलिमरमध्ये म्हणजे नायलॉन 6 मध्ये कन्वर्ट करू शकतो. द सॉल्ट ऑफ Sc3+ आयन इज कलरलेस वाईल सॉल्ट ऑफ Mn3+ आयन इज कलर्ड. साधं उदाहरण आहे, स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर 21 आहे मित्रांनो. कॉन्फिगरेशन काय येईल, 21 मधून 3 कमी करा म्हणजे 4s चे 2 गेले, आणि 3d ऑलरेडी हा काय असतो 4s, पहा 18 आणि 2 20, 3d1 हे असं असतं. पण 3 कमी करायला तर हा पण गेला म्हणजे राहिलं काय, फक्त आर्गॉन. याचा अर्थ 3D मध्ये इलेक्ट्रॉन नाहीत, नो अनपेड इलेक्ट्रॉन, N इज इक्वल टू 0, सो इट इज कलरलेस, म्हणून तो कलरलेस आहे. N ची व्हॅल्यू अनपेड इलेक्ट्रॉनची 0 आहे. तसं याचं नाही, मॅंगनीज मधून किती काढा म्हणते, 3 काढा. सो ह्याचा अगोदर लिहूयात आपण, आर्गॉन 4s2, 18 2 20, 3d5. आता तुम्ही इथं जर बघितलं तर हे 2 गेले, ह्याच्यातला 1 गेला, 1 जर गेला तर 3d4 राहतं. 3d4 म्हणजे N इज इक्वल टू 4, 4 अनपेड इलेक्ट्रॉन, साहजिकच तो कलरलेस असेल, कलर्ड असेल. हा कलर्ड असेल, अनपेड इलेक्ट्रॉन आहेत म्हणून, तो कलरलेस असेल, अनपेड इलेक्ट्रॉन नाहीत म्हणून. चलो क्वेश्चन नंबर 23, राईट द पॉस्ट्युलेट्स ऑफ वर्नर्स थिअरी ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस. पॉस्ट्युलेट्स लिहायचे तुम्हाला, 3 पॉस्ट्युलेट लिहा. पहिला, 2 प्रकारच्या व्हॅलन्सीज आहेत, कोणत्या, प्रायमरी अँड सेकंडरी. दुसरा पॉईंट काय लिहिता येईल की प्रायमरी कुठं असतात, प्रायमरी व्हॅलन्सीज असतात आयोनायझेबल स्पिअर, म्हणजे आउटर स्पिअर जो असतो तिथं प्रायमरी. तिसरा, सेकंडरी व्हॅलन्सीज कुठं असतात, तर कोऑर्डिनेशन स्पिअर म्हणजे मध्ये असतात. आणि चौथा पॉईंट पण लिहिता येईल, सेकंडरी व्हॅलन्सीज ह्या फिक्स्ड असतात,
विद इन स्पेस आणि त्या जॉमेट्री डिसाईड करतात. सो खूप सोपा आहे, टेक्स्टबुक क्वेश्चन होता. व्हॉट इज द ॲक्शन ऑफ इथेन 1,2 डायल ऑन ॲसिटोन. परत एकदा तुमचा जो हा क्वेश्चन आहे सायक्लिक ॲसिटल वगैरे कीटल तयार होण्याचा, कारण जे अल्कोहोल आहेत मित्रांनो, पहा आपण डायरेक्ट ॲसिटोनची रिएक्शन बघूयात. कोणासोबत आहे, इथेन 1,2 डायल CH2OH CH2OH याच्यासोबत आपल्याला ॲसिटोनची रिएक्शन करायची. हा आपला ॲसिटोन. सो काय होणार, वॉटर मॉलिक्यूल निघून जाणार. येस ऑर नो. आता ॲक्च्युली मेकॅनिझमचा विषय वेगळा आहे, परंतु हा कार्बन याला जोडला जाणार, हा कार्बन सपोज इथे येणार, तर अशी तुम्हाला रिंग तयार होताना दिसेल. इकडं ऑक्सिजन, हे दोन्ही या कार्बनला जोडलेले असतील. इकडं CH3 म्हणजे R ग्रुप, इकडं CH3 म्हणजे R ग्रुप. हा जो आहे सायक्लिक कीटल, सायक्लिक ॲसेटल, हा सायक्लिक कीटलमध्ये आला. सायक्लिक कीटल कोणता आहे, तर ॲसेटल. ओके नाही. सो ही रिएक्शन होती, खूप सिंपल रिएक्शन होती, तुम्हाला ती आली पाहिजे लिहिता. राईट टूलन्स रिएजंट फॉर ॲसिटल्डिहाइड. मित्रांनो यालाच सिल्वर मिरर टेस्ट पण म्हणतात. खूप सोपी टेस्ट आहे. सिल्वर नायट्रेट सिल्वर नायट्रेट, सिल्वर मिरर टेस्ट, आणि त्याच्यासोबत तुम्हाला बेस वापरावा लागतो. ती रिएक्शन आहे, टेस्ट आहे, पाठ केलेली असेल लिहून टाका. राईट द स्ट्रक्चर ऑफ झिट्रायन ऑफ सल्फानिलिक ॲसिड. सो खूप सिंपल आहे. तुमचा जो ॲनिलीन आहे मित्रांनो, त्या ॲनिलीनलाच फक्त काय करायचं, प्रोटॉन जो आहे खालचा SO3H तो त्याला देऊन टाका, तो राहील मायनस. मग साहजिकच इथं NH2चा NH3 झाला तर हा होईल प्लस. वरती NH3 खाली SO3 मायनस, यालाच म्हणतात झिट्रायन ऑफ सल्फानिलिक ॲसिड. त्यानंतर रिएक्शन बिटवीन बेन्झीन डायझोनियम क्लोराईड अँड फिनॉलिन अल्कलाइन बेडियम. म्हणजे हा कोण आहे, डाय बनवणारा रिएक्शन जी आहे ती डाय बनवणारी रिएक्शन आहे. कोण आहे, एका बाजूला फिनॉल वापरा म्हणते, हा आपला फिनॉल. नाही, आणि या फिनॉलला कशासोबत रिॲक्ट करायचे तुम्हाला, एक मिनिट आपण तिकडंच रिएक्शन करूयात. ही आपला फिनॉल आहे, या फिनॉलला कशासोबत रिॲक्ट करायचं तर तुमचा बेन्झीन डायझोनियम क्लोराईड म्हणते, N2 + Cl मायनस बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. ही जी रिएक्शन आहे डाय बनवणारी रिएक्शन आहे. सो HCl निघून जाणार तुमचा. एस ऑर नो, तुम्ही चेक करू शकताय. बेन्झीन डायझोनियम क्लोराईडला बाजूला काढायचं आहे. ॲक्च्युली या OH ला मी अपोजिट साईडला टाकतो, कारण याचा आपण काय वापरणार आहे, इकडं OH टाकून देतो, इकडे H वापरणार आहे. सो HCl निघून जाईल आणि आपला जो डाय तयार होईल, पॅराहायड्रॉक्सी ॲझोबेन्झीन ज्याला आपण म्हणतो, तो तयार होईल. याचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. पॅराहायड्रॉक्सी ॲझोबेन्झीनला कोणता डाय म्हणून ओळखला जातो आणि याचा कलर पण कोणता असतो ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, काही कामं तुम्हाला करायची आहेत, कारण CET मध्ये त्या गोष्टीला खूप महत्त्व आहे. डिफाईन कॉमन आयन इफेक्ट. 5 नंबरची डेफिनेशन मित्रांनो. वीक इलेक्ट्रोलाइटचं आयोनायझेशन सप्रेस करताना स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ॲड करायचा, कॉमन आयन असणारा, संपला विषय. परत एकदा, it is the process in which the suppression of weak electrolyte takes place by adding the strong electrolyte with common ion. Definition लिहून टाका. Right preparation of glucose from starch. So साहजिकच 1 step process होती. Preparation of glucose from starch, C6H10O5 repeated for n times when it is hydrolyzed with water having n molecules of water, so it will converted into C6H12O6 of n moles of glucose will be formed. So इथं काय येतं ते तुम्ही मला फक्त सांगा. ग्लुकोजचं प्रिपरेशन तेच आहे ना, ग्लुकोजचं प्रिपरेशन स्टार्च पासून. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रोजन ऑफ ॲसिटल्डिहाइड. सो साहजिक आहे मित्रांनो, सगळ्यात अगोदर तर तुमचा 2,4 DNP माहीत पाहिजे तुम्हाला. 2,4 DNP, ओके नाही, 2,4 इथे एक येणार NO2 आणि इथे एक येणार NO2. एस ऑर नो. 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्राझाईन. सो फिनिल हायड्राझाईन NH2 मधला एक NH घेतो, कारण एक गायब केला आपण आणि हा राहिला. हा आपला आहे 2,4 DNP. याला तुम्हाला अल्डिहाइडला जोडायचं, तर रिएक्शन काय होईल, कशासोबत जोडा म्हणतोय, कोणता अल्डिहाइड आहे, ॲसिटल्डिहाइड. सो ॲसिटल्डिहाइड अगोदर घ्या, मग आपला ॲसिटल्डिहाइड घेऊया आपण. हा आहे आपला ॲसिटल्डिहाइड मित्रांनो, C+OH. याला आपण काय करतोय, H2NNH, आणि हा आपला 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्राझाईन होईल.
2 नंबरला एक NO2, 4 नंबरला एक NO2. संपला विषय. याचा H2O काढून टाका, ह्या दोघांना एकत्रित करा, CH3 CH डबल बॉन्ड N into NH, राहिला काय 2,4 डायनायट्रो पार्ट राहिला. इथे एक NO2 येणार, इथे एक NO2 येणार. हा असेल तुमचा ॲसिटल्डिहाइडचा 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रोजन. रफमध्ये हे करायचं होतं, पण इथं तिथं फक्त एवढं स्ट्रक्चर लिहायचं होतं तुम्हाला. ठीक आहे. सो या पद्धतीने तुमचा ॲसिटल्डिहाइडचा 2,4 डायनायट्रोफिनिल हायड्रोजन. सो ह्याचा विषय संपला. आता इथे 1 मार्क असेल, ह्याला 2 मार्क असतील. आणि हे किती सोपं आहे ते पण सांगतो मित्रांनो. द रेट, ह्या रिएक्शनचा रेट दिलाय, ऑलरेडी दिलाय, रेट दिलाय. वेन ए, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए पण दिलंय, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी दिलंय. कॅल्क्युलेट द रेट कॉन्स्टंट इफ रिएक्शन इज फर्स्ट ऑर्डर इन बी अँड सेकंड ऑर्डर इन ए. सगळ्यात अगोदर काय करायचंय तुम्हाला, रेट लॉ एक्सप्रेशन लिहायचंय. रेट इज इक्वल टू काय येते मित्रांनो, के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. हे तर फिक्स झालं. बरं, दुसरा मुद्दा, रेट कॉन्स्टंट रिएक्शन फर्स्ट ऑर्डर इन बी म्हणते, बी ला फर्स्ट आहे, पण सेकंड ऑर्डर इन ए, मग याला रेस टू पॉवर 2 करू. सेकंड ऑर्डर इन ए म्हणल्यामुळं रेस टू पॉवर 2 केलं. आता व्हॅल्यूज ठेवा. व्हॅल्यूज काय काय येतील, के इंटू पहा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए किती आहे 0.2 त्याचा स्क्वेअर इंटू बीचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.1 झालं. आता काय विचारलंय, रेट कॉन्स्टंट. रेट तर दिलाय आणि रेट कॉन्स्टंट विचारलाय. सो रिअरेंज करा इक्वेशन. देअरफॉर के इज इक्वल टू, रेट किती दिला आपला 3.6 10 to the power of -2 डिवायडेड बाय, ह्याचा स्क्वेअर किती येतो मित्रांनो, 0.2 चा स्क्वेअर किती येतो 0.04 येतो इंटू 0.1. हे जर सगळं सॉल्व केलं माझ्या हिशोबाने हे सगळं काय ते पहा, हे -2 आणि हे -1, -3 वर जाऊन +3, +3 मधून -2 गेला म्हणजेच 1 राहिला. 1 म्हणजे 36 आहे की नाही. 10 to the power of 1 म्हणजे 36. 36 डिवाइड बाय 4 किती येते 4 9 36. सो याचा आन्सर 9 यायला पाहिजे मित्रांनो. कोणाकोणाचा आन्सर 9 आलेला आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या न्यूमेरिकलचा आन्सर कोणाकोणाचा आलेला आहे. 9 आन्सर यायला पाहिजे. खूप सिंपल न्यूमेरिकल तुमचा केमिकल कायनेटिक्सचा होता. सेक्शन डी अँड लास्ट सेक्शन ऑफ द पेपर, कमिंग टू द बेस्ट सेक्शन ऑफ द पेपर. 4 मार्काचा तुम्हाला इथं 3 क्वेश्चन सोडवायचे होते मित्रांनो. NA3 डिफाइन आयसोटोनिक सोल्युशन. सेम ऑस्मोटिक प्रेशर π1 इज इक्वल टू π2 असतो. सेम ऑस्मोटिक प्रेशर दोन्ही सोल्युशनचा. त्यानंतर नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन्व्हॉल्ड, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन्व्हॉल्ड इज कॉल्ड ॲज, एक्झाम्पल सहित सांगा. मॉलिक्युलरिटी. विषय संपला. ह्याचे 2 मार्क झाले. स्टेट अँड एक्सप्लेन हेस लॉ. हेस लॉची जी ओव्हरऑल एन्थाल्पी असते, ओव्हरऑल एन्थाल्पी ऑफ द रिएक्शन इज इक्वल टू सम ऑफ एन्थाल्पीज ऑफ स्टेप्स, सम ऑफ एन्थाल्पीज ऑफ स्टेप्स. एखादी रिएक्शन ओव्हरऑल एन्थाल्पी त्याची जी असते ती त्या रिएक्शनच्या स्टेपच्या एन्थाल्पी एवढीच असते. ज्यावेळी सगळ्या स्टेपची आपण बेरीज करतो एन्थाल्पीची तर ती ओव्हरऑल एन्थाल्पी ऑफ रिएक्शन असते. त्यालाच आपण हेस लॉ म्हणतो. स्टेटमेंटला इथं तुमच्या स्टेटमेंट आणि एक एक्झाम्पल लिहावं लागेल. 2 मार्क 2 मार्क. ओके. सो 1 1 आणि हे 2. डिफाईन स्कॉटकी डिफेक्ट 6 नंबरची डेफिनेशन मित्रांनो. पहा आयसोटोनिक सोल्युशन 7 नंबरची डेफिनेशन. त्यानंतर स्कॉटकी डिफेक्ट 8 नंबरची डेफिनेशन, 8वी डेफिनेशन आहे. फेरोमॅग्नेटिझम 9वी डेफिनेशन. 9 डेफिनेशन झाल्या ह्यावेळेस. आणि कोण म्हणतं पेपर अवघड आहे, मला काही लोकांचे फोन पण आले किंवा काही जे विद्यार्थी आहेत त्यांचं पण म्हणणं होतं सर पेपर वेगळा होता. माझ्या हिशोबाने पेपर वेगळा होता, निश्चितपणे होता. ते जे म्हणले त्याच्याशी मी ॲग्रीड आहे. पण माझं एकच म्हणणं आहे, पेपर हा पुस्तकाच्या मधून अधून आला, पेपर हा पुस्तकाच्या कोपऱ्यामधून आला. त्यामुळे पेपर अवघड नव्हता, फक्त वाचन तुमचं डिटेलमध्ये पाहिजे होतं, एवढाच इथं मुद्दा येतो मित्रांनो. चलो राईट द नेम ऑफ, स्कॉटकी डिफेक्ट काय आहे मित्रांनो, मिसिंग ऑफ आयन पेअर. मिसिंग ऑफ आयन पेअर. कोण आयोनिक सॉलिडमध्ये कोण जाईल, एक कॅटायन गेला तर दुसरा एनायन जाईल, याला म्हणतो मिसिंग ऑफ आयन पेअर. फेरोमॅग्नेटिझम काय असते, सबस्टन्सेस स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड इन द मॅग्नेटिक फील्ड and having large number of unpaired electrons. झालं. सो खूप सिंपल असतं मित्रांनो. ज्यावेळी पुस्तक चांगलं माहिती असतं त्यावेळी आपल्याला आन्सर्स लगेचच येतात. एक तर द सबस्टन्सेस विच आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड इन द मॅग्नेटिक फील्ड अँड हॅव्हिंग द लार्ज नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, त्याला म्हणायचं फेरोमॅग्नेटिक. एखादं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता आयनचं वगैरे. मिसिंग ऑफ आयन पेअर, स्कॉटकी डिफेक्ट, NaClचं एक्झाम्पल देऊ शकता. चलो इथं तुमचे 2 मार्क फिक्स झाले. राईट द नेम ऑफ कॅटलिस्ट युज्ड इन द प्रिपरेशन ऑफ HDP. सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो, झिग्लर नॅटा कॅटलिस्ट. आणि याचा फॉर्म्युला पण लिहू शकता, ट्रायइथिल ॲल्युमिनियम
आणि त्याच्यासोबत कोण आहे TiCl4 हो की नाही. सो टिटॅनियम टेट्राक्लोराइड त्याचं नाव पण आणि त्याचा फॉर्म्युला पण लिहून टाका. बेटर वे एक्झामिनरला इम्प्रेस करायचं असेल तर त्याला जे अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त मारायचं. मला सगळ्यात सोपा फॉर्म्युला सांगतो. एखाद्याला अपेक्षित काय तुमच्या मॉडरेटरला तुमच्या एक्झामिनरला काय अपेक्षित त्याच्यापेक्षा थोडंसं जास्तीचं पण नाही बोर करणार, थोडंसं जास्त ठेवा. ओके, त्यामुळे ते इम्प्रेस होतील. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ आयसोप्रीन युनिट. मित्रांनो आयसोप्रीन युनिट नॅचरल रबर फॉर्म्युला माहीतच पाहिजे तुम्हाला. हे असं येईल 2 मेथिल असते ना, हे 2 मेथिल नाही 1,3 ब्युटॅडाईन आहे. 2 मेथिल 1,3 ब्युटॅडाईन 2 मेथिल 1,3 ब्युटॅडाईन यालाच आपण आयसोप्रीन असं म्हणतो. नॅचरल रबरचं हे युनिट आहे. किती सिंपल आहे. याला तुम्हाला मार्क दिले होते त्यांनी 1 मार्काला तो आलाय. ओके, सो हा 1 मार्क हा 1 मार्क म्हणजे 2 मार्क 4 मार्काचा क्वेश्चन हा झाला. याचं पण तसंच आहे मित्रांनो, हे पण 4 मार्काचा 2-2 मध्ये डिवाइड झाला आहे. क्वेश्चन नंबर 29 कडे जाऊयात आपण. कॅल्क्युलेट इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर ऑफ फेरस म्हणतो FeCN6 4-. सो EAN चा सिम्पलेस्ट फॉर्म्युला कोऑर्डिनेशन नंबरचा होता हा Z - X + Y. सो Z तुम्हाला ऑलरेडी दिलाय मित्रांनो, किती दिलाय तिकडे जातच नाही मी आता. Z किती दिलाय 26 मायनस तुम्ही बघा इथं X म्हणजे काय. X मीन्स व्हॉट, ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द मेटल. किती इलेक्ट्रॉन लूज केलेत 6 -6 आहे हा 4 मायनस आहे. -6 पलीकडे जाऊन +6 होईल. +6 मधून 4 गेला तर किती राहिला. +6 मधून 4 गेला तर 2 राहिला. म्हणजे आयर्न किती इलेक्ट्रॉन लूज केलेत प्लस ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे X ची व्हॅल्यू 2 आहे. त्याच्यानंतर Y म्हणजे नंबर ऑफ डोनेटेड इलेक्ट्रॉन्स किती झाले 6 लिगँड आहेत म्हणजे 12. सो +12. सो समजून घ्या -26 मधून 26 मधून -2 गेले 24 अँड 12 इट इज 36. सो क्रिप्टॉनला मॅच होणार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर खूप सिंपल आहे मित्रांनो. Z - X + Y पाठ पाहिजे तुम्हाला. चलो ड्रॉ अ नीट अँड लेबल डायग्राम ऑफ लीड अॅक्युमुलेटर. सो याला 1 मार्क आहे. ॲडव्हान्टेजेस ऑफ हायड्रोजन ऑक्सिजन फ्युअल सेल याला 1 मार्क आहे. 1 आणि वरचं EAN असल्यामुळे 2 इथं पण 4 मार्क होऊन जातात. लीड अॅक्युमुलेटरची डायग्राम काढा. ॲडव्हान्टेजेस ऑफ H2O2 फ्युअल सेलमध्ये काय सांगणार आहे हो. एक तर पोल्युशन फ्री आहे, ग्रीन एनर्जी सोर्स आहे, स्पेस प्रोग्राममध्ये वापरला जातो हो की नाही. त्यानंतर तिथं जे ॲस्ट्रॉनॉट असतात त्यांना ड्रिंकिंग वॉटर तो त्यांचा फायदा आहे. ड्रिंकिंग वॉटर ग्रीन एनर्जी सोर्स आहे. फ्युचर ऑफ आवर सोसायटी आहे कारण पोल्युशन फ्री एनर्जी प्रोडक्शन ते देत आहे. त्यानंतर कन्वर्ट इथेनॉइक ॲसिड टू इथेनॉल. इथेनॉइक ॲसिड तुमच्या टेक्स्टबुकची लास्ट रिएक्शन अल्डेट्स कीटोन्स कार्बोक्सिलिक ॲसिड मधली. हा जो आपला ॲसिटिक ॲसिड आहे मित्रांनो सिम्पली त्याला जर आपण LiAlH4 जर वापरला तर त्याचं कन्वर्जन CH3CH2OH मध्ये होतं. सो ॲसिटिक ॲसिडचं कन्वर्जन इथेनॉलमध्ये करण्यासाठी लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड वापरा. NaBH4 ला ही रिएक्शन होत नाही. ओके, एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ ब्रोमोमिथेन. प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे मित्रांनो. सिम्पली तुम्हाला SN2 एक्सप्लेन करायचं. SN2 मध्ये किती स्टेप्स असतात ते सांगा. SN2 मध्ये एकच स्टेप असते 1 स्टेप. त्यानंतर ट्रान्झिशन स्टेट किती असतात. ट्रान्झिशन स्टेट एकच असते. त्यानंतर समोरून ब्रोमिन असल्यामुळे OH ला कुठून यावं लागतं बॅक साइड अटॅक होतो ते पण सांगा. अजून काय आहे तर इन्व्हर्जन किती % आहे. इन्व्हर्जन 100% आहे कारण येणारा जो न्यूक्लियोफाइल असतो OH- तो बॅक साइडने येतो समोर ब्रोमिन असल्यामुळे. सायमल्टेनियस बॉन्ड ब्रेकिंग बॉन्ड मेकिंग असतं. शेवटचा मुद्दा याच्यातला कुठला आहे तो म्हणजेच तुमच्या SN2 मध्ये ट्रान्झिशन स्टेट झालं, स्टेप्स झालं, त्यानंतर बॅक साइड अटॅक झाला, 100% इन्व्हर्जन झालं. त्याचबरोबर आणखी एक मुद्दा तुम्हाला SN2 म्हणजे त्याची ऑर्डर किती असते. सेकंड ऑर्डर असते कारण दोन्ही पण इन्व्हॉल्ड आहेत सबस्ट्रेट ॲज वेल ॲज रिएजंट. ही सोपी गोष्ट तुम्हाला SN2 SN1 ची माहिती असली पाहिजे. सो इथं जर तुम्ही ही रिएक्शन 1 मार्काला धरली तर हे 3 मार्काला आलंय बघा SN2 आणि ते बऱ्याच वर्षाने आलंय कारण रिएक्शन ही 1च मार्काची आहे पण हे 3 मार्काचं असेल ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ॲसिटिक ॲसिड इज 5% आयोनाइज इन इट्स डेसिमोलार सोल्युशन. कॅल्क्युलेट द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिटिक ॲसिड म्हणते. सो सगळ्यात महत्त्वाचं Ka बरोबर काय असते α²C असते. मग आपल्याला अगोदर काय करावं लागेल अल्फा काय आहे ते काढावं लागेल. अल्फाचा फॉर्म्युला सांगा. अल्फा इज इक्वल टू काय येत आहे % डिसोसिएशन डिवाइड बाय 100. % डिसोसिएशन ऑलरेडी दिलंय मित्रांनो किती दिलंय 5 डिवायडेड बाय 100 घ्या. 5% आयोनाइज म्हणते ना कारण अल्फा इज इक्वल टू काय असते पहा
अल्फा इज इक्वल टू पर्सेंट डिसोसिएशन इज इक्वल टू काय असतंय अल्फा इंटू काय असतंय 100. मग ऑलरेडी आपण अल्फा काढायला तर 5/100 घेतलं. त्यानंतर अजून काय विषय आहे, अल्फा जर घेतला याचा स्क्वेअर, आता हे किती येते मला सांगा तुम्ही, 1/20 किंवा जे काय येते ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता तुम्हाला काढायचं डिसोसिएशन कॉन्स्टंट, सो अल्फा स्क्वेअर घेते ते 1/20. 1/20 समजून घ्या तुम्ही. 1/20 म्हणजे किती येते हे 0. जर आपण विचार केला 0.01 धरूया, ठीक नाही, 20×5 सो 0.01चा स्क्वेअर, 0.01चा स्क्वेअर इंटू कॉन्सन्ट्रेशन किती दिलेले डेसिमोलार म्हणजे 0.1 येणार. मग के ए किती येते ते तुम्ही सांगू शकता किती येते, पटकन बोला. याचा ॲन्सर किती येते, माझ्याकडे पण ॲन्सर आहेच. किती आलं तुमचं, किती आलं ते पण महत्त्वाचं आहे. व्हॉट इज युअर ॲन्सर? 0. बोलो 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 भाई. 20×5 हां, इथं मिस्टेक झाली ना आपली. सो 1/20, 1/20 म्हणजे हे येते 0.05. इट्स माय मिस्टेक, 0.05. सो ह्याचा स्क्वेअर येईल मित्रांनो 25 आणि हे -2 ची पॉवर -4, -4 आणि हे -5. सो 25च्या ऐवजी 2.5 घेतलं तर 10⁻⁻4 असं उत्तर यायला पाहिजे. कोणाकोणाचं आलंय बघा, 5चा स्क्वेअर 25. कोणाकोणाचं उत्तर आलंय पहा. एक तर 25 × 10⁻⁻4 हे पण चालतंय, 25 × 10⁻⁻4 हे पण नाही इंटू -5 हे पण चालतंय, और 2.5 × 10⁻⁻4 हे पण चालतंय. तुमचं उत्तर कोणतं आलंय ते बोला. खूप सोपा क्वेश्चन होता हा, बिलकुल अवघड नव्हता. के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर सी हा पहिला फॉर्म्युला, आणि दुसरा अल्फा काढण्यासाठी पर्सेंट डिसोसिएशन डिवाइड बाय 100 हा दुसरा फॉर्म्युला. दोन फॉर्म्युलाचं कॉम्बिनेशन होतं. अगोदर अल्फा काढला पण तो 0.05 आला, अल्फा स्क्वेअर असल्यामुळे 0.05चा स्क्वेअर इंटू कॉन्सन्ट्रेशन डेसिमोलार आहे म्हणजे 0.1 घ्यायचं. जर 0.05चा स्क्वेअर बघितला आपण तर तो येतो 5 × 10⁻⁻4 आणि -4ला हा एक आहे म्हणजे -5. 25 × 10⁻⁻5 एक तर हे उत्तर पाहिजे किंवा हे पाहिजे. दोन्हीपैकी तुमचं कुठलं आलंय ते पण खूप महत्त्वाचं आहे. चलो याला आपण किती मार्क धरूया. राईट केमिकल फॉर्म्युला ऑफ इप्सम सॉल्ट, सो NgSO4 7H2O संपला विषय. एवढाच, हा 1 मार्काला असेल. गिव्ह 2 युजेस ऑफ H2SO4 पेट्रोलियम रिफायनिंगमध्ये वापरला जातो, त्यानंतर लॅबोरेटरी रिएजंट म्हणून वापरला जातो, क्लिन्सिंगमध्ये वापरला जातो. खूप सारे याचे युजेस आहेत, 2 लिहायचे होते म्हणजे इथे 1 मार्क, हे 1 आणि हे 2 मार्काला न्यूमेरिकल, असं 4 मार्क. तुमचा एकूण 4 मार्काचा हा क्वेश्चन झाला. सो ओव्हरऑल आपण 31 क्वेश्चनचं ॲनालिसिस तुम्हाला मित्रांनो दिलेलं आहे खूप छान पद्धतीने. मला डेफिनेटली माहिती आहे की जे विद्यार्थी या व्हिडिओचा पूर्ण फॉलोअप घेतील त्या विद्यार्थ्यांना केमिस्ट्रीच्या येणाऱ्या CET जे आहे ते अत्यंत महत्त्वाचा तुम्हाला फायदा होणार आहे. आणि तुमच्या लक्षात आलं असेल आपण पूर्ण पेपर आता सॉल्व केलेला आहे, एकही क्वेश्चन पाठीमागं ठेवलेला नाही आहे. मला हे सांगायचं तुम्हाला, एक 5 मिनटं घेतो मी तुमचे फक्त. मला मित्रांनो हे सांगायचं ह्या सोल्युशनमधून मी हे का केलं असेल, थोडा उशीर झाला आहे तरीसुद्धा मी तुम्हाला सोल्युशन का दिलं असेल, त्या सगळ्या गोष्टीचं एकच कारण आहे मित्रांनो. मला हे सांगायचं होतं की आजचा पेपर ॲनालिसिस तुम्ही पाहिला, पूर्ण व्हिडिओ पहा, 1.5x करा, 2x करा, परंतु पूर्ण व्हिडिओ पहा. पेपर अक्षरशः कोपऱ्यातून आलाय बघा. पुस्तकाचं पान न पान चाळावं लागेल मित्रांनो. येणाऱ्या CET हाच लेसन असेल तुम्हाला. सो तुम्हाला जर CET मध्ये 100% पाहिजे असतील, आणि विशेष म्हणजे परत पण काउन्सिलिंगला मीच तुम्हाला 100% फ्री ऑफ काउन्सिलिंग देणार आहे. बिलकुल तुम्हाला कुठं रुपये भरायची गरज नाही. 100% व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा मी करणार आहे. तुम्हाला 100% घेऊन देणं काम CET मध्ये नीटमध्ये माझं आहे. दुसरं काम माझं आहे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट काउन्सिलिंग करून चांगल्या पद्धतीचं कॉलेज मिळवून देणं. सो स्टे ट्यून. जर हा व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका मित्रांनो, कारण या व्हिडिओला बनवताना खूप सारी मेहनत आमची मार्गी लागलेली असते. तुमचं एक लाईक आम्हाला आणखी असेच इन्स्पिरेशनल मोटिवेशनल व्हिडिओ अभ्यासाचे रिलेटेड बनवायला प्रेरणा देत असतात. तुमचं एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. थँक्यू. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या केमिस्ट्रीच्या नवीन कन्सेप्टचा. धन्यवाद.